प्रेज लॉर्ड सर्वांना. परमेश्वर चांगल्या प्रियानो, अख्ख्या जगामध्ये ह्या दिवसांमध्ये दुःखाचा दिवस म्हणून आठवण करत असतात. बरोबर आहे ना? वर्षातून एकदा स्मरण करायची नाही, रोज आम्ही आठवण केली पाहिजे देवाची. काही लोक काय करतात, वर्षभर पाप करायचं, वर्षभर पॅकअप करायचं, वर्षभर काय नसतं, वर्षातून एकदा पूर्ण भरून काढायचं. येशूला जन्माला पण घालायचं, क्रॉसवर पाठ टाकायचं आणि उठवायचं, झालं संपलं. असं नाही आहे. म्हणून प्रेषित पाऊल म्हणतो, मी रोज रोज मरतो. हालेलुया. मी रोज रोज मरतो, मी रोज रोज मरते जाते. कसं आहे, काय आहे जातं, खरं आम्ही मरतो असं नाही. आपल्या इच्छांसाठी, आपल्या आकांक्षांसाठी, आपल्या ज्या गोष्टी त्यासाठी आम्ही मरतो. समजा आपल्याला काहीतरी करायचं असतं, ते देवाच्या अगेन्स्ट असतं, पण ते आम्ही करत नाही, तर आम्ही तिथं मरतो. आणि ते आमच्यासाठी फ्री असते काही गोष्टी, पण आम्ही ते करत नाही, म्हणजे आम्ही मरतो. हालेलुया. आणि जितक्यात आम्ही मरतो तेवढं सामर्थ्य देव म्हणा उठवत असतो, तेवढा आम्हाला देव आशीर्वादित करत असतो. हालेलुया. आज वचन थोडंसं वेगळं आहे. परमेश्वर म्हणतात, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता मला माहित नाही, पण देव म्हणतो, तुम्ही माझा मुद्रेची अंगठी आहात. You are my signet ring. मुद्रेची अंगठी म्हणजे स्टॉम्प, शिक्का. हालेलुया. कळालं? तुम्ही कोण आहे? मी कोण आहे? मुद्रेची अंगठी. आमची मुद्रा पडल्याशिवाय पास होत नाही. जगातले लोक जग काय पण आम्हाला म्हणू दे, याला काय येते, हे काय करते, याच्याकडे काय आहे, याच्याकडे काय नाही, पण याच्या बरोबर जो आहे, याच्या आत जो आहे, याच्यासाठी जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. म्हणून मग वेळ नाही गावला तर पटापट गाडी पुढे पडू दे, कारण आज मंगळवार एक घड्याळ लय बिझी असते. हालेलुया. हग्गई 2:23 वाचूया. हग्गई 2:23. हग्गई 2:23. हग्गई 2:23 खूप इम्पॉर्टंट आहे का, लक्षपूर्वक आहे का? हग्गई 2:23. हा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुबाबेला शलतियेलचा पुत्रा, माझा सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करेन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे. असे सेनाधीश परमेश्वर. हालेलुया. अरे शलतियेला, आता बघा, आता मी सीमा म्हटलं, 1-2 सीमा आहे, ते दोघी बघा. ओके, नावांसाठी लय आहे ना, तर माझ्या तरी मोबाईल मध्ये मी बघितला, मी कसं सेव्ह करत असतो. सुजाता म्हटलं की 4 ते 10 सुजाता आहे. ओके, समजायला? बरेच नावामध्ये एवढे, एका नावामध्ये एवढे लोक असतात की नाही, मग त्यांना ब्रॅकेट मध्ये काय काहीतरी घालत असतात, यांची ते यांची ते यांची ते असं. तसं इथं देव बाप्पा म्हणतात, हे जरुबाबेला शलतियेलचा पुत्र. बरोबर? हालेलुया. दुसरा कुणाला तरी सांगायला, मला कुठं बोलायला असं नाही, क्लिअरली बोलायला. पुन्हा एक बरवास. हग्गई 2:23. हा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हा. त्या दिवशी हे जरुबाबेला हा. शलतियेलचा पुत्रा, माझ्या सेवका. बघा, ए जरुबाबेला शलतियेलचा पुत्रा, माझ्या सेवका, त्या दिवशी मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करेन. तुला घेऊन मी माझ्या मुद्रेची अंगठी करेन. दुसरा कोणाला तरी नाही, तुला. आता त्या ठिकाणी शलतियेल आहे, तिथं आपलं नाव घाला. तुला घेऊन करणार. हालेलुया. तुमचं नाव घाला त्या ठिकाणी, जिथं शलतियेल आहे, शलतियेला तुमचं नाव घाला आणि प्रॉमिस स्वीकार करा. देव म्हणतात, तू माझी आहेस, तुला मी निवडलेला आहे, तुला मी मुद्रेची अंगठी करेन. तुला मी करेन. तुला परत सांगतो ना, आम्हाला लोक तुच्छ लेखतात, किंमत देणार नाही, याला काय असं काहीतरी कचरा लेखतील, पण बाबा म्हणतात, तू माझे सेवक आहेस, तुझी वापर मी करणार मोठ्या गोष्टींसाठी. स्टॅम्पवर किती पण लिहा, किती पण स्टॅम्पवर लिहा, की जगाची साक्षी घ्या, सगळं करा, शिक्का नाहीये. काय होते? चालते ते? चालते का? हा, एक गाणे, किसकी खबर पर विश्वास करोगे, whose report do you believe? कुणाच्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, माणसाच्या शब्दांवर की देवाच्या शब्दांवर? तर स्पष्टपणे म्हणते की कुठला माणूस काय म्हणतो ह्याकडे इम्पॉर्टंट नाही. परमेश्वर म्हणतात, तू
तुझ्याद्वारे मी मोठं कार्य करणार. देव बलवानांना निवडत नाही. तुटलेले, कचलेले, निराश झालेले, डोळ्यातला नाकात तोंडात जाणाऱ्यांना देव निवडतो. समजलं नाही बाळ? तुला समजलं नाही? डोळ्यातला नाकातला तोंडात जाणाऱ्या. रडताना कसं रडतात माणसं? कसं रडतात? काय लोकांचे आवाजच येत नाही. इथं सगळं मिक्स आहे. तोंडात येते की आंबट आणि आंबट काय करायचं? कारट. हा, ये कहाँ का नदी है, ऊपर क्या है बीच में? हालेलुया. बाबा काय म्हणतात? जे तुटल्या, जे निराश झाल्या, ज्याला कोणी नाही त्याला देव निवडतो. संकट आला म्हणजे घाबरू नका. हालेलुया. गौरव मागच्या मी बघितलं, संकटाद्वारेच देव त्याचा गौरव प्रगट करतो. संकटानंतर सिंहाचं तोंड बंद केलं, सिंहाच्या गुहात तरी जायला पाहिजे, अगदी तरी जायला पाहिजे. मगच मनाला शत्रुक पेशी कापेल जिवंत आहे म्हणून. सो या जगामध्ये आम्ही जगत असता आमच्या जीवनात परमेश्वर म्हणतो, तुला मी निवडलेला आहे, तू माझा सेवक आहे, तुला मी मुद्राशांती करेन आणि मी या जगाला दाखवेन तू कोणची चीज आहे. हालेलुया. तू काय आहेस लोकांना मी दाखवेन. कुणाला पण बघावं, प्रभूकडे येण्याच्या आधी लय वेगळं असतं, आल्यानंतर जरा वेगळं होतं. जसं वाढत असतात आता काय करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, जेव्हा आपला मार्ग देवाला प्रिय होता, आपला शत्रूला पण आपला मित्र बनवतो देव. आपला वैरीला आपला मित्र बनवतो जेव्हा आपला मार्ग देवाला प्रसन्न असतात. मार्ग प्रसन्न होण्यासाठी कसं आहे? मनामध्ये सूड उगवण्याचा स्वभाव नको, वाईट बोलायचा स्वभाव नको, नुकसान कुणाचं होऊ दे म्हणायचा स्वभाव नको. देवा माझं चांगलं केलं, तू सगळ्यांचं चांगलं कर, तू सर्वांचं चांगलं कर, कुणाचं वाईट होऊ दे म्हणू नको. जेव्हा या विश्वासाने आम्ही जेव्हा असतो, ते महान कार्य करतो. हालेलुया. आता हग्गईमध्ये या पुस्तकाचा जरुब्बाबेलाला सांगायचं कारण काय? परिस्थिती बिकट आहे. ते मी नंतर वाचून बघा ते पुस्तक. परिस्थिती बिकट आहे. देवाच्या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. सगळे आपले घर बांधायला, आपल्या ह्या त्या गोष्टी करण्यामध्ये बिझी होते. तेव्हा ते पप्पाने म्हणणार, सगळे मंदिर माझं ओसाड पडत, तुम्ही लोक आपल्या गोष्टीमध्ये बिझी. आता बघा लोक सगळे लग्न करून देण्यामध्ये बिझी. आता तरी बघा की इन्स्टा झाल्यानंतर बघा की रोज एक लग्न असतं, आहे की नाही? किती आमंत्रण आलं की नाही? अजून नाही आलं. इष्ट झाले की मग सुरू लग्नाच्या सीझन आपल्या लोकांमध्ये कंटिन्यू काय ना काय सुरू असते. परमेश्वरचं वचन म्हणते, हग्गई 2:4 वाचा. हग्गई 2:4. हग्गई 2:4. हग्गई 2:4. हा. हे जरुब्बाबेला हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो. काय करा? हिम्मत धरा. डळमळायचा नाही, घाबरायचा नाही, भित्र व्हायचा नाही. हालेलुया. लई मार पडते, लई दुखते, लई त्रास होते, हिम्मत नहीं छोड़ने का. हालेलुया. हिम्मत धर के बैठने का, पकडणे का. काय सांगते? हिम्मत सोडू नकोस, हिम्मत धर. त्याला सोडायचं, तू जरा जाऊ नये, मी जरा रडतो, जरासं शांत होतो, तू जाऊ नये. हिम्मत नाही, त्याला धरून ठेवायचं. कुठं चाललास? आता तरी तुझी गरज आहे मला. कुठं चाललास? ना पुढे. हे कुठले याजका, यहोसादाकाचा पुत्र यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामाला लागा. काय करा? हिम्मत धरा आणि गप्प बसा नाही, कामाला लागा. मी हिम्मत धरतो आणि गप्प बसा, देव करेल नाही करत. हालेलुया. काय करणार नाही? तुम्ही कामाला लागा, देव बरकत देणार. तुम्ही कामाला लागा, देव महान कार्य करणार. तुम्ही उभा राहा. देव बघून घेईल, देव होऊ देईल तरी देतील. देवाला मनात आले की जेवण करून आम्हाला गावतील, नाही घालत. समजलं का? आपला जो काम आहे ते आम्ही केलेच पाहिजे, बाकी देवाच्या हातामध्ये सोपून द्यायचं. बरं, तू एक पाऊल उचल नंतर बाकी सगळं मी बघून घेते. किती? एक स्टेप कसं असतं? बिल्डिंग. मी म्हणतो ना, देव बाप्पा आपल्याला खूप सेन्सिटिव्ह आहे. बरं, तुझ्या दाराशी मी उभा आहे, दार टोकत आहे. जोपर्यंत मी दार उघड
उघडत नाही मी आत येत नाही. म्हणतात ना ते हग्गे राहू दे. प्रकटीकरण 3:20 वाचूया. प्रकटीकरण 3:20 हे राहू दे, कडे येणार आहे आपण हग्गेकडं. रेव्हलेशन 3:20. थँक्यू लॉर्ड. प्रकटीकरण 3:20. हा पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. हा जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्यावर जेवेन आणि तो माझ्यावर जेवेन. हालेलुया. शेवटचं पुस्तक, शेवटचं पुस्तक, एकदम लास्ट. काय म्हणतात? मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जो कोणी माझा वाणी ऐकून दार उघडेल मी त्याच्या आत जाईन, जेवेन त्याच्यावर बसून डिनर करीन. डिनर डिनर समाधान करतात ना सगळे? खातात की नाही डिनर समाधानाने? प्रकटीकरण 3:20. हालेलुया. डिनर समाधानाने जेवतात लोक. आताचे लोक रात्र पाळीला जाणार पडतात, सोडावं कधी काढले नाही काढले. अदरवाईज कुटुंबांमध्ये सगळ्यात चांगलं जेवण म्हणजे डिनर. रिलॅक्स मध्ये सगळे बसा, दिवस थकलेला ना बसा खाऊया. काय तर चांगलं जेवण कधी करतात? डिनर करतात. बर्थडे काय करतात? डिनर. नाही ना? क्रिसमस दोन्ही वेळा. आम्ही नाही बाबा, मी सकाळी आमचं सगळं जेवण तयार असतं, दुपारी संध्याकाळी. पण डिनर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय म्हणतात? मी दाराशी दार ठोकत, जे कोणी दार उघडेल मी आत येईन, तुमच्या बरोबर बसेन आणि मी जेवेन. हो, येशू येऊन जेवणार आपल्या बरोबर. काय म्हणतात? आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दार ठोकतात, जोपर्यंत दार उघडत नाही येशू आत जात नाही. कुणाचाही जीवनामध्ये रुबाब दाखवून दंगा करून मी काहीतरी म्हणून घुसत नाही. चोर येतो तसा चोरी करायला, येशू शांतपणे तू उघडलास दार मी येतो. तू फक्त एक पाऊल उचल, बाकी सगळं मी बघून घेतो, पण दार उघडा. उघडण्याचं काम आपलं आहे. दार उघडलं, बाबा म्हणतात मी आत येतो आणि तुमच्यापासून जेवतो. 21. मी जसा विजय मिळवून येस आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. हालेलुया. बाबा डिक्लेअर केले त्या ठिकाणी, जसे मी विजयी होऊन आज बाबाच्या उजवीकडे बसलो, तुम्हाला मी मुद्रेची अंगठी यासाठी केलं तुम्ही जिंकावा, तुम्ही सक्सेसफुल लाईफ जगावी, तुम्ही आनंदाचं जीवन जगावं, वादळात पण तुम्ही शांतीने राहावे आणि तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्याकडे बसावा. हालेलुया. मागच्या 2 आठवड्याच्या ते काय सांगितलं? बाबा काय म्हणलं? मी जातो, जागा तयार करतो आणि येतो, तुम्हाला घेऊन जातो. जिथं मी आहे तिथे मी तुम्हाला ठेवतो. इथे काय म्हणतात? बाबाच्या उजवीकडे येशू आहे, म्हणतात माझा उजवीकडे तुम्हाला बसवणार मी. स्पिरिच्युअल लाईफ व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लय डीप आहे, लय खोल आहे. समजून घ्या त्याला. वरचं नुसतं हे करू नका. देव म्हणलं की आता लोकांना काय माहित नाही, येशूकडे आले की घर मिळते, चोरी मिळते, चोरा मिळतो, हे नाहीये. हा, त्याच्या पलीकडे देव काहीतरी महान गोष्टी करणारा देव आहे. म्हणजे ते काय म्हणतात? जिथं मी आहे तिथं मी तुम्हालाही घेऊन जाऊन बसेन. आता 20 आणि 21 दोन्ही पाठवाच. रेव्हलेशन 3:20 and 21. प्रकटीकरण 3:20 आणि 21. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेन. मी गडबडीने येऊन व्हिजिट करून जाणार नाही, निवांत येऊन बसणार तुमच्या बरोबर. हे काय केले आज? चपाती का भाकरी आहे का? डिनर लाईट केले का? सूप केले का? काय केले आज? व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? हा, गप्पा मारत मारत बसून खाणार. पुढे 21. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. प्रभू मध्ये जेव्हा आम्ही येतो, आम्ही हरणारं जीवन जगण्यासाठी देव आम्हाला निवडत नाही. ज्याला ख्रिस्त प्राप्त झाला त्याला जीवन प्राप्त झाला. येशू हा नावच विजयी नाव आहे. ज्याला येशू प्राप्त झाला त्याला सक्सेस प्राप्त झाली, यश प्राप्त झालं. ज्याला येशू प्राप्त झाला त्याला जीवन प्राप्त झालं. म्हणतो ना, म्हणून या
जीवनाला केअर कचरा करू नका. काय खाल्लं की काय होते, कुठलं कपडे घातले की काय होते, कसं राहिलं तर काय होते. नो 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 नो. जीवन आहे आमच्यामध्ये तर येशू आमच्यामध्ये आहे. तर आमच्या जीवनात देवाचं गौरव प्रगट व्हायला पाहिजे. तर आम्ही जे काय करतो या गोष्टीवर जगाचं लक्ष आहे. मग ते काय सांगते, जे विजय मिळतो तो माझ्या बरोबर जिथे मी पित्याकडे बसलो माझ्याजवळ तुम्ही पण येऊन बसणार. हालेलुया. आता बॅक टू पॅव्हिलियन. हग्गई 2:4. थँक्यू जीसस. हग्गई 2:4. हा हे जरुबाबेला हिम्मत धर येस. असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाचा पुत्र यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुमच्याबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पहिला जरुबाबेलला सांगितलं, आता जरुबाबेलला आणि यहोशुआला सांगायला. बांधकाम करायला एकट्याचं काम नाही आहे ना. घरामध्ये पार्टनर तयार करा. तुमच्या घरामध्ये एकटे तुम्ही लढू शकणार नाही, कुणाला तरी तयार करा. तुमच्या लोकांना तयार करा. लोकांना प्रेयर पार्टनर पाहिजे. तर ग्रुप मध्ये मिनिस्ट्री मध्ये नाही, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पण प्रेयर पार्टनर पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते काय म्हणतात, जरुबाबेला तू एकटा नाही, यहोशुआला पण तू घे. याजक आहे तो. हा संदेष्टा आणि हा याजक. देवाचं काम असंच होत नाही. देवाच्या राज्यामध्ये सगळी श्रेष्ठ आहे. तोडकामध्ये नवीन विश्वास ठेवणारा व्यक्ती पण श्रेष्ठ आहे. मी तुम्हाला मध्ये शिकवलं. कुणालाही तुच्छ लेखू नका. याला लई येते, लई प्रार्थना करते म्हणजे डोक्यावर बसवणे. याला काय येते म्हणजे काढी टाकणं. नो 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 नो. ज्याला काहीच येत नाही त्याच्या जीवनामध्ये येशू आहे. तो बाप्तिस्मा करणारा योहानापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला काही जरी येत नसेल, मी लई लोकांना सांगते ज्यांना वाचायलाच येत नाही, ते एवढे निराश होतात. मला म्हणतात, सिस्टर तुम्ही किती वचन सांगता व किती वचन तुम्हाला तोंडपाठ आहे, आपल्याला बायबल वाचता येत नाही. तुम्ही धन्यवादित लोक आहे. तुम्हाला वाचता येत नाही पण देवाने तुम्हाला एवढी अक्कल दिली, बुद्धी दिली. जे तुम्ही ऐकता ते वचन तर तुम्ही प्रार्थना करा, देव कार्य करतो. ज्याला जेवढं दिले तेवढंच मागणार. 1000 रुपये तुम्ही मार्केटला पाठवून 100 रुपयाचा हिशोब मागणार नाही. 100 रुपये देऊन मार्केटला पाठवून 1000 रुपयाचा हिशोब मागणार नाही. जेवढं दिले तेवढंच मागणार. सो तुम्ही ज्या पोझिशन मध्ये त्या ठिकाणी केवढा विश्वास देवा बरोबर आहे ते बघतो. आता फुल टाइम मिनिस्ट्री दिवसभर काय काम नाही, काय दिवसभर ते प्रार्थना करते, त्यांना काही दुसरं कामच नाही. कळालं का? तर त्याच्यावर सगळ्यांनी कम्पेअर करून चालत नाही, अजिबात नाही. लागली दुसरी गोष्ट, माझ्यासारख्या बायका आहेत, लुडबुड इकडं लुडबुड तिकडं लुडबुड सोडून लोक कोणी पण फोन केला, सिस्टर बिझी आहे, नाही बाई बोला तिथं सुरूच असते, एक काम करत असतो. परवा एका बहिणीशी बोलता मुलांच्या घरात 3 खोली झाडू मारतो, रात्रीचे झाडू मारली, 3 खोली पुसून काढलं. बोलता फोन असे कुणाला समजणार पण नाही. असंच एका हातात फोन, झाडू मारलो, गरम पाणी घेतली, त्यात गाठलो, कापड पिवळं, कसं पुसायचं पायानं. हालेलुया. कळालं? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना सारखं नाही आहे, पण ज्यांना जेवढं दिले त्यात पण तुम्ही करत नाही तर हा वाईट आहे. जेवढं आम्हाला दिले ते आम्ही करायला पाहिजे. टीचर आहे, समजा टीचर आहे, टीचरचं स्कूल टायमिंग असतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत. दिवसभर प्रेयर बस होईल का विचारीला? होईल? आणि कचून जातं, त्याला मी प्रेयर केलं नाही. आज सकाळी एक पोरगीचा फोन आला, ती परदेशात असते. त्याला मी नुसतं विचारलं, बाळ कसं चाललंय प्रेयर? हा चालली आंटी, आजकाल काही जास्त होत नाहीये. म्हटलं का, काय झालं? तर म्हटले 14 तास नाईट ड्युटी दिली. किती? 14 तास नाईट ड्युटी करायला लागते. म्हटलं कंटिन्यू 3 दिवस नाईट ड्युटी आहे, त्यामुळे माझं प्रेयर झालेली नाहीये व्यवस्थित. मी त्याला एकच म्हटलं, देवाला माहिती आहे म्हटलं तुझे काय काम आहे काय नाही आहे, बरोबर आहे ना? तुला किती देवाला माहिती आहे, त्यात पण जे करतेस ते इम्पॉर्टंट आहे. विना करता राहू नको, जेवढे जमते तेवढं कर. म्हणजे करतो म्हणते, विना करता राहत नाही म्हटलं, अजिबात करतो पण जास्त होत नाही. मी हेच आहे म्हटलं, परत ज्या दिवशी तुला सुट्टी आरामात बस करत, ज्या दिवशी काम आहे जेवढं जमते तेवढं कर, देव बघतो म्हटलं. हालेलुया. सो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शलतिएलला आणि यहोशुआला देव बाबा म्हणाला, दोघे पण हिम्मत धरा, गंभीर व्हा, कामास लागा. काय करा? मी प्रार्थना करायला लागलो, देव येईल, देव काहीतरी करेल, देव करणार.
करणार, मार्गदर्शन करणार. देव आम्हाला बुद्धी देणार, आम्हाला प्रोव्हाइड करणार जे जे आम्हाला पाहिजे. पण आम्ही काम केले पाहिजे, आम्ही बांधकाम केले पाहिजे, आम्ही काम सुरू केले पाहिजे. हालेलुया. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पूर्ण 2 अगदी 2 हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशुआ हिम्मत धर, परमेश्वर म्हणतो. देशाच्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुमच्याकडे आहे असे सेनाधीश हालेलुया. कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश होऊ नका. तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. काही परिस्थिती तुम्हाला असं वाटत आहे कोणच नाही, आम्ही एकटी पडलो, एकटंच पडलो, मला काय नाही आहे. देव तुमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे, आम्ही एकटे नाही आहे. पण बाबा काय म्हणतात, तुम्ही हिम्मत धरा, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, चिंता नाही करणे का. चिंता अजिबात करायचं नाही. आम्ही एकटे नाही, आमच्या पक्षाने देव आहे. जो परमेश्वर आमच्या पक्षाने लढत आहे तर कोण माणूस आम्हाला पाहिजे हो? कोण पाहिजे? काय माणूस करणार आहे सांगा बघू. किती माणूस आम्हाला मदत करते सांगा. परमेश्वर मी तुमच्यावर, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता मी बघूया योहानाचं शुभवर्तमान 4:14, जॉन 4:14. इतकं इम्पॉर्टंट वचन आहे. कसं ते आमच्या बरोबर राहतो, कसं आम्ही सक्सेस होतो ह्या गोष्टीला. योहान 4:14, जॉन 4:14. योहान 4:14. हा. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. येस. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपलब्ध पाण्याचा झरा होईल. हालेलुया. काय म्हणते येशू इथं, मी जे पाणी देईन, जे ते पाणी पिते त्याला पुन्हा तहान लागणार नाही. तहान ना लागणार असं तहान आहे का कुणाला? आहे का? हॅलो. जे पाणी येशू आम्हाला देणार आहे ते पाणी जेव्हा आम्ही पिऊ, आमच्या आतून ते जरा वाहत जाणार कंटिन्यू. कळालं? ते पवित्र आत्मेचा जरा आहे. परमेश्वराला जे माझ्याकडे मागतात, येशूने एक बोलले, तुम्ही लोक वाईट असतात, तुमच्या मुलांना चांगलं देणग्या देता, तर मी तुमचा बाप चांगला असून तुम्हाला पवित्र आत्मा देणार नाही का? जे माझ्याकडे मागतील म्हणजे देवाकडची सगळ्यात उत्तम मागणी आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा येशूचा आत्मा, पवित्र आत्मा येशूचं जीवन, येशूचा लाईफ आहे. पवित्र आत्मा काय म्हणतात? येशूचाच आत्मा. आता आमच्यामध्ये आत्मा काढले की काय होते? आमच्यामध्ये आत्मा काढले की काय होते? पवित्र आत्मा बद्दल सांगत बरोबर जातो, बरोबर ना? तर येशूचा आत्मा देव आमच्यामध्ये घालतो, तेच पवित्र आत्मा आहे. तर काय म्हणतात, जे कोणी माझ्याकडे तहानलेल्याने माझ्याकडे पाणी पिते म्हणजे पवित्र आत्मेचा अभिषेकाचा स्वीकार करते, त्यांच्यामधून जीवनाचे झरा वाहत जाईल. पवित्र आत्मा हा संपणारा नव्हे, ते वाहत जाणारा आत्मा आहे कंटिन्युअसली. आणि देवाशी आम्हाला जोडून ठेवणारा पवित्र आत्मा आहे. देवाची इच्छा आम्हाला दाखवतो, देवाची योजना आम्हाला शिकवतो, देवाचा मार्ग आम्हाला दाखवतो आणि आम्हाला न कळता ते नवीन मार्गामध्ये आम्हाला चालवतो. आठवतं का या महिन्याच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं एक मेसेज, देव निराळा वाटेत आम्हाला नेणार आहे, जे मार्ग आम्हाला माहित नाही पण आम्ही बिंदास चालणार. हालेलुया. वचन फक्त त्या दिवसासाठी नसतो, त्याला आम्ही ग्रहण करून पुढे जायला लागतो. मग इथं पण काय सांगतात, जे कोणी माझ्याकडे घेऊन पितील त्यांच्यातून जीवनाचा जरा वाहत जाईल कंटिन्यू. आता बघूया योहान 3:5, योहान 3:5, जॉन 3:5. योहान 3:5. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. इथं दुसरी गोष्ट येशू म्हणतात, मी खचित सांगतो म्हणजे ॲश्युरेटली आय से टू यू, मी खरं तुम्हाला सांगतो, पाण्या वाचून आत्म्या वाचून जन्म घेतल्याशिवाय पुढे कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. हे केल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही, पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून.
दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. मला बघून सगळ्यांना काम सुटायला लागले. म्हणजे काम कोणाला सुटलं आपण सगळे पुसून घ्यायला त्यांना वाटत त्यांनाच काम आहे. किती छान आहे. सगळे एसी कडे बसलात कुडकुडाल्यात पण मला बघून कोणीकडे पुसून घ्यायला हालेलुया. नाही हे असते काम करायला ना. काम केले की काम सुटायला पाहिजे ना. काम केले की काम सुटायला पाहिजे. ओके नो प्रॉब्लेम. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे. पुन्हा एक बरं असेल लक्षपूर्वक आहे का. जॉन 3:5 योहान 3:5 योहान 3:5. हा. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, हम्म. पाण्यापासून वाटम्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जरासा लक्ष द्या वचनाकडे. येशू म्हणतात मी तुम्हाला कच्चित सांगतो, पाण्या वाचून आत्म्या वाचून जन्म घेतल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही. हे अर्थ कोणी सांगू शकतं का. कोणाला जरा जरी समजलं असेल हे वचन. हा नाही. Yes. Baptism. हालेलुया. मॅडम आपले लय हुशार आहे. व्यवस्था बसल्या बसल्या लय होतो. हालेलुया. देवासाठी टाळ्या. पाण्या वाचून आत्मे वाचून. आत्मा एक लक्षात घ्या. जर इथं बसलेले तुम्ही लोक किंवा जे कोणी व्हिडिओ बघत असतील, पवित्र आत्मेशिवाय येशूवर कुणी विश्वास ठेवू शकत नाही. समजलं. पवित्र आत्मा शिवाय येशूवर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. आज जर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो तर हे पवित्र आत्माने आम्हाला कन्फर्म करून सांगितले येशू हा देव आहे. आता लय लोक म्हणतात मला आत्मा नाही हो, मला आत्मा नाही हो. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर तुमच्यामध्ये आत्मा आहे. हालेलुया. पण ते आत्म्याला प्रज्वलित केले पाहिजे. त्याला प्रज्वलित केले पाहिजे तर ते वाढत जातो. त्याचा पुढचा स्टेप नंतर ते वाढत 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 जाते. म्हणून येशूला जे कोणी कबूल करतात विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. देवाचा आत्मा आहे. आणि पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हाच पवित्र आत्मा आम्हाला आपला पाप दाखवतो. हॅलो. पहिला माणूस पाप करतो त्याला काही वाटत नाही. मी कुठं काय करायला सगळी करायला नाही करायला. तर पुरुषांना विचारा की त्याला 4 बायका आहे मी 2 ठेवले की काय झालं म्हणतात. काय म्हणतात. त्याला 4 आहे मी 2 ठेवले की काय झालं. माहितीये मागच्या आठवड्यात काय झालं. 2 दिवसाआधी गुजरात मध्ये कोर्टात अशी केस पास झालं. लग्न झालेला माणूस म्हणे बायको असताना सुद्धा गर्लफ्रेंड घेऊन राहू शकतो म्हणे. कोर्टात परमिशन मिळालं जिंकले केस. मग कमेंट करणारे लोक म्हणतात बायकाने गाठल्यात. होय 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 बायकांना पण नवरा असताना बॉयफ्रेंड घेऊन पिले की चालते. आता लागली मार. मग एका व्यक्तीने कोणतरी कमेंट केले ज्या जजने हा जजमेंट दिला त्याचंच काय तर लफडे असेल. 100% त्याला काय वाटत नाही ना. ते मीच ते गाणं ते मला काय त्याचा वास येईल का. हा तर मग आमच्या लिफ्ट मध्ये कोणीतरी दारोडे गेले कोणीतरी स्मोक करून गेले. मला तरी कुटुंबाला सकच होते. मला अजिबात सहन होत नाही. लिफ्ट मध्ये चढले असं सफोकेशन होतं. मला खूप त्रास होतो. आता पिणाऱ्या लोकांना काय वाटते काय नाही आपण किती छान वाचायला पाहिजे होतं ना. आता जरा म्हणून असं विचार. इतकं वाईट परिस्थिती आहे. इथे काय म्हणतात देवाचा आत्मा आमच्यावर आल्याशिवाय आम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही. देवाचा आत्मा आमच्यावर आल्याशिवाय आम्ही बरं वाईट आम्हाला ज्ञान येत नाही. देवाचा आत्मा आमच्यावर आल्याशिवाय आम्ही पापापासून वेगळं होत नाही. देवाचा आत्मा आमच्यामध्ये आल्याशिवाय आम्ही पवित्र जीवन जगू शकत नाही. जन्मल्यापासून ख्रिश्चन असते पण एक वेळ आहे जेव्हा पवित्र आत्मा येतो आम्हाला नवीन करतो. आम्हाला पूर्ण नवीन करतो. आम्हाला दाखवतो पाप काय आहे चांगलं काय आहे. परवा मी एक स्टेटस लावलं होतं. 1 वर्षाआधी मिरजेत मीटिंग होता आमचा. त्याला मला असंच त्याला एक कॉल आलेला. म्हणजे काय म्हणतात गुगलवाल्याने काय काय पाठवतो ना सारखं त्याचं काहीतरी पाठवलंय ते मला एक व्हिडिओ.
ते व्हिडिओ पाठवलेले, मग ते व्हिडिओ मी काय केलं, असंच मी स्टेटस टाकलं होतं. एका लेकराने ते बघितला. मला म्हटलं, मा किती छान झालं असतं मी तेव्हा तुम्हाला भेटलो असतं तर. हालेलुया. काय म्हटलं, लग्न झालेलं आहे, 2 मुलाचा बाबा आहे. म्हटलं, मा त्या 1 वर्षाआधी मी तुम्हाला भेटलो तर किती बरं झालं असतं, मी लवकर प्रभूमध्ये आलो असतो. कितीतरी दिवसापासून प्रभूमध्ये आहे. जे हिलिंग मीटिंग मध्ये जे जीवन उलटं पालतं केलं देव बापाने, असं ते लेकराचं जीवन देवाने बदलले. आता म्हणतो, मा इतकं भेटून मी आता तर तुमच्याशी माझं जीवन बदललं, ते जर मी वर्षाआधी भेटलो असतो तर माझं जीवन किती बदललं असतं. देवाचं टायमिंग आहे, देवाचं एक योग्य वेळ असतो, त्या वेळेमध्ये देव सर्व ठीक करतो. म्हणजे काय म्हणते, पवित्र आत्मा आम्हाला सगळं सांगतो, पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, पवित्र आत्मा आम्हाला कन्फर्मेशन देतो की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर दुसरी गोष्ट, पाण्या वाचून बाप्तिस्मा घेतल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. पाण्याचा बाप्तिस्मा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. टे करून येशूचंच तुम्ही उदाहरण आरामात घ्या, कुणाचं काही सांगायची गरज नाही. येशू कसं बाप्तिस्मा घेतले, यार्दे नदीत जाऊन बुडून बाप्तिस्मा घेतले. पाणीतून बुडून बाहेर आल्यानंतर कबूतर आलं, काय काय गोष्टी झाल्या. ओके, पाण्यात बुडवून बाप्तिस्मा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कन्फर्मेशन आहे. आत्मा आम्हाला सांगते आम्ही चांगलं आहे का वाईट आहे, आम्ही काय करायला लागलो, सर्व वाईटापासून आम्हाला सेपरेट करतो. आणि पवित्र आत्म्याने आम्ही भरल्याशिवाय आम्ही ख्रिस्तासाठी जगू शकत नाही. आणि इम्पॉर्टंट, कव्हनेंट केले पाहिजे ते पाण्याच्या द्वारे. मुद्रेच्या आम्ही कधी होणार, जेव्हा देवाचा आत्मा आमच्यामध्ये असणार. बघा, आत्मा नाही तर बाबाचं वाणी कोणी ओळखू घेऊ शकत नाही. आता मी कितीतरी दिवसांपासून लहानपणापासून मी प्रभूमध्ये असणार, प्रेयरमध्ये असणार, ख्रिश्चन असणार, पण जे तुम्हाला आज देवाची वाणी तुम्ही ओळखता ते पूर्वी ओळखत नव्हता. आज बरोबर मनामध्ये वाटते, नाही हे बरोबर, हेच करायला पाहिजे, ही नाही करायचं, इकडे जायचं नाही, हे असंच आहे. एक कन्फर्मेशन आम्हाला आतून ते जाणवतं. कशानं, देवाचा आत्म्याच्या द्वारे. सो आत्मा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग काय म्हणतात, तुम्ही माझा मुद्रेची अंगठी आहे, यू आर माय सिग्नेट रिंग. या अंगठी आम्ही एवढ्या महान पदवीपर्यंत जाण्यासाठी आत्मा आमच्यामध्ये पाहिजे. आत्मा बघेल कोणी काही करू शकत नाही. किती कॉम्प्लिकेशन मेसेज वाटायला ना, कुठं अंडी दाखवले, कुठं चालले, हे असंच असते. हालेलुया, हालेलुया. हे असंच असते, तिकडेच आपण जात नाही. म्हणजे ते काय म्हणतात, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आत्म्या वाचून पुन्हा एकदा ते वचन वाचा, म्हणजे क्लिअर होईल. योहान 3:5, जॉन 3:5. योहान 3:5. येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. दोन्ही गोष्ट महत्वाच्या. पाण्या वाचून, आत्म्या वाचून जन्म घेतल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. आता आत्मा मला का महत्वाचे. योहान 14:11-12. योहान 14:11-12. जॉन 14:11-12. योहान 14:11-12. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना. येस, नाही तर माझ्या कृत्यामुळे तरी खरे माना. हा. मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करतो तो माझा विश्वास ठेवणारी करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया. येशू जेव्हा पृथ्वीवर भौतिक माणसाच्या रूपामध्ये, लक्षात घ्या, जिथे येशू होते तिथे चमत्कार व्हायचा. बरोबर आहे ना, कारण माणसाच्या रूपामध्ये होते. आज या ठिकाणी आहेत तर इकडे चमत्कार व्हायचा जेव्हा येशू होते तिथं. पण जेव्हा येशू गेल्यानंतर पवित्र आत्मा आले, अख्ख्या जगामध्ये उलटपालट सुरू आहे. कुणाच्या घरामध्ये एन्काउंटर सुरू आहे, एकेकांना हळवा लागल्यात, कुठल्या मंडळींना हळवला, कुठल्या ग्रुपला हळवला, कुठल्या देशाला हळवा लागल्यात. म्हणजे एकच देवाचा आत्मा अवघ्या जगामध्ये, पूर्ण युनिव्हर्स मध्ये काम करत आहे. म्हणून येशू म्हणतात, येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मी जाणे हे तुमच्या हितासाठी आहे. मी आहे तर मी इतकंच काम करू शकतो.
आता येशू जिथे जायला गर्दी व्हायचं ना, लई गर्दी व्हायची. कशामुळे? येशू आहे. जक्केडी का पळत पळत गेला? येशू या रोड मध्ये जाणार आहे. आता आम्ही काय करतो? कुठं पण बस, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, झालं, आलं. है की नाही? हा, अनुभव घेता की नाही? असं काय देवाचा अनुभव घेत नाही? मी रोडवर चालत असतो पिल्लांना घेऊन, अचानक काय तर जोरात किंचाळून आणण्यापासून बोलत असतो रोडवर, जोरात टंग्स मध्ये एक एकदा गाणं म्हणत असतो. एकतर मी कायम मेसेज ऐकत असतो, गाणं ऐकत असतो काहीतरी. आणि सध्या तरी आमच्या काय डेंजर झोन आहे, त्यांना मोबाईल घेऊन जाऊन चालत नाही रोड, त्यांना धरून असतात. त्यावेळी आपला सुरू होते जोरात. मी आकाशाकडे बघतो, जोर जोरात टंग्स मध्ये प्रेयर करत असतो. मलाच माहित नाही, मला समजत नाही, सुरू होते. काय सांगते वचन? परमेश्वर म्हणतात, प्रभू येशू म्हणतात, मी काय आहे, मी कशाने करायला लागलो, हे जरी विश्वास तुम्हाला नसेल, मी करणारं काम तरी बघून विश्वास ठेवा. येशूने केले नसं काही काम राहिलं का हो? आता येशू काय म्हणतात? जे मी केलो हे बघून तुम्ही विश्वास ठेवा. 12 मध्ये म्हणतात, तुम्ही लोक जे माझे लोक आहात, जे माझी मुद्रेची अंगठी आहात, माझ्यापेक्षा मोठे काम तुम्ही करणार. हालेलुया. काय होत नाही बघा, कसं बसला शांतपैकी. काय म्हणतात बाबा, मी एवढं मोठे मोठे काम केलं म्हणतो, मला मस्त वाटते. तुम्ही त्यापेक्षा मस्त मस्त काम करणार म्हणतात. माझ्यापेक्षा मोठे काम तुम्ही करणार, मी केलं त्यापेक्षा महान काम तुम्ही करणार, असे येशू म्हणतात. पण काय केलं पाहिजे? आत्मेने भरून पाहिजे, आत्मेने भरून पाहिजे. आत्मेचं काय म्हणतात ते गोष्टच वेगळं असते, ते मूळ वेगळं असतं, ते ॲटमॉस्फिअर वेगळं असतं. काही समजत नाही, अचानकच काय काहीतरी गोष्टी घडत असतात. मी बोलवतो ना एकदा साक्ष. माझ्या घरात, आमच्या आतल्या घरात किचन मध्ये आज मी एकदा स्वयंपाक करत होतो, जे जुना आमचा बंगला होता तिथे स्वयंपाक. आता कांदा टाकली भाजी करायला, फोडणी टाकली, कांदा असं भाजायला लागल्यात. आता पुढचा स्टेप आपण करायचं आहे. अचानक मला पवित्र आत्मा काय म्हणतं माहिती आहे? गॅस बंद करा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, लवकर बाहेर जा. घरात कोण आहे? मी एकटीच आहे, एकटीच आहे. आत किचन आहे, बाहेर मोठा हॉल आहे, वरांडा आहे, गेट कडक. मला काय म्हणतात? पटकन बाहेर जा. आणि मी बघितलं भाजी फोडणी टाकायला, जेवायला येतील आणि लई कडक. वेळेवर आले की 10 मिनिटात जेवण जातात, नाही झालं की काय करत नाही. आणि मी भाजी फोडणी टाकायला आणि अचानक बाहेर जा, बाहेर जा. काय असंच टाकलो, बंद केलो गॅस. बघा पवित्र आत्म्याचा आवाज सेन्सिटिव्ह आहे. त्यांना बँड बाजे करत, ए अपर्णा कुठं आहेस, ये म्हणत नाही ना, हळूवार आवाज असतो, लई हळूवार. एलेशाने बघितली ना, आकाशातून येणार वाटतं, गडगडात असा आवाज करून येणार आहे वाटतं, समुद्राच्या वाऱ्यातून येणार आहे वाटतं, मेघगर्जनातून येणार, कुठं नाही, विस्परिंग व्हॉइस, हळूवार व्हॉइस, हळू आवाज येतो कानात बाबाची. कुणाला ऐकू येत नाही दंगावर, कारण ते आवाज तुमच्यासाठी असतं ना, दुसऱ्याला कसं ऐकू येणार? हॅलो, ते आवाज आमच्यासाठी असतं, दुसऱ्यांना शेजारी माणूस त्यांना काय ऐकू येणार नाही, मलाच ऐकू येणार. ती खूप इम्पॉर्टंट आहे. पटकन मी गॅस बंद केला आणि पळत पळत गेलो आणि गॅलरीमध्ये तो उभारलो. यावेळी ना आमच्या घराकडं आता त्या घरात, त्या एरियामध्ये बघायला जागा नाही. पूर्वी वसाड काहीच नाही, फक्त आमचे 2 बंगले होते तिथं. ते ॲपेसल ते दवाखाना नव्हता, पुण्यपर्वा नव्हता, ते काहीच नाही, सगळं रिकामी शेत. आणि मी बाहेर आलो, गॅलरीत उभा राहिलो, असं बघायला लागलो, तिकडं बघायला लागलो, काय नाही, नुसतं उभा राहिलो. समोरच्या घरातून एक बाई रडतेला आवाज आला. काय झालं? एक बाई रडतेला आवाज आला, रडायला लागली. आणि समोर एकतरी ते घर एका शिक्षकांचे घर आहे, नवरा बायको टीचर आहे, त्यांचे घर. आणि पवित्र जा तिकडं. करालो काय मी? जा तिकडं. गेलो. समोर त्यांची आजी असते, ते टीचर लोक शाळेला, दुपारची वेळ, जेवायच्या आधीची टाइम. पळत पण त्यांच्या घरी गेलो आणि त्या बसल्या. आणि तिकडे एक वॉचमॅनचं काम करणारा माणूस होता, त्यांची बायको त्या बाईसमोर बसली आणि जोर जोरात रडायला लागली.
आणि ती बाई कन्नड. आणि मला मग त्या मावशी म्हटले बघा हो कशी रडायला लागले मगाशी बसणं. मग मी म्हटलं त्यांना काय झालं हो? मला कन्नड येतो. म्हटलं काय झालं हो तुम्हाला? म्हणते माझं लग्न होऊन 7 वर्ष झालं. म्हटले मला बाळ होत नाही. असं नाही की प्रेग्नेंट राहत नाही, गरोदर राहते. गरोदर राहिल्यानंतर अचानक साप स्वप्नात यायला लागतात. कोण येतात? त्याला दूध घाला, काय काय घाला, त्याला ते स्वप्नात यायचं त्या बायला. आणि ते होते लिंगायट्स म्हणजे ब्राह्मणच एक प्रकारे. आणि ती बाई म्हटली ज्या ज्या वेळी मी प्रेग्नेंट असायची मला कंटिन्युअस साप स्वप्नात येतात. ते स्वप्नात ते आलं दुसऱ्या दिवशी ते बाईच्या अंगात पूर्ण असं पोडं उठतात. जी बाई गरोदर आहे रात्री स्वप्नात साप येतो, दुसऱ्या दिवशी ते म्हणतात नागिन बिगिन उडते म्हणतात की नाही, त्या पद्धतीने पूर्ण अंगवर असं मोठे मोठे पोळे उठायचे पाण्याचे फुटकड्यासारखे. आणि बघता बघता ते बाळ अवश्य म्हणायचं. एवढे ती म्हटली 7 वर्षात कितीतरी माझी मुलं असे गेल्यात. ती रडत होती. मी म्हटलं बसा, म्हटलं मी प्रेयर करतो. काय म्हटलं? मी प्रेयर करतो. म्हटलं कट्टर लिंगायत त्याला नाही येशू माहिती का काय माहित आहे. म्हटलं तुम्ही बसा, म्हटलं मी प्रेयर करतो. ती बाई म्हटली कुठं फिरून बसू? या बाजूला फिरू, या बाजूला फिरू, त्या बाजूला फिरू, या बाजूला. कसं तुम्हाला पाहिजे तसं बस. त्याला बसवले आणि म्हटलं 2 सेकंड डोक्यावर हात ठेवलं. येशू या बाईच्या विरुद्ध कार्य सर्वबंधन मी मोडून टाकतो. लेट द कन्सीव. आणि एवढंच नाही, त्याच्या सासरे बडजी होते. त्या बाईचं सासरे बडजी पुजारी असतात ना भविष्य बघणारे. त्या बाबाने काय केलं त्या पोरगीचा हात घेऊन बिचारीचं बघितलं. त्याचं नाव लक्ष्मी. जी ती होती ना वाचनाची बायको ती लक्ष्मी. ती म्हटली त्याचा हात बघितला सासऱ्याने आणि मुलग्याला ग्रीन सिग्नल दिले. ए बघ रे तुझ्या बायकोला आता मुलं होणार नाही, संपलं, तू दुसरं लग्न कर आता. का? वारीस पाहिजे. आमचे येशू गरज नाही की वारीस. काय म्हटले? वारीस पाहिजे, तू जा आणि दुसरं लग्न कर. त्या आदल्या रात्री बिचाऱ्याने सासऱ्याने फोन करून सांगितले तुझी बायकोला मुलं होणार नाही, तू आता दुसरं लग्न कर. कारण 3-4 अबॉर्शन झाले 7 वर्षात. आणि ही ते ऐकून येऊन त्या म्हातारी बाईकडे बसून रडायला लागले. बाबा म्हटले ती काय करणार? करणारी तू आहे आणि तुला कांदा फोडे टाकालीस. पवित्र आत्मा का सांगायला? का पाहिजे पवित्र आत्मा? काम कुणाला करायचंय? गेलो आणि म्हटलं बसा, म्हटलं 2 मिनिटं हात ठेवली, प्रार्थना केली. ते पप्पा ह्या बहिणीला आठवण कर, त्यांना बाळ दे. केली. म्हटले मला माहित नाही मला काय तर व्हायला लागलं. म्हटले मला खूप छान वाटायला लागले. समोरच एक शर्ट बांधून तिथं नवीन कुठं बांधकाम काम सुरू होते तर बांधलेले होते. बरोबर 15 दिवसांनी आले. वहिनी रे थँक्यू रे म्हटले. म्हणजे काय झालं? राहिलं. काय झालं? राहिलं. देवाला धन्यवाद म्हटलं. राहिलं. नंतर बघता बघता 3 महिने झाले. आलं रात्री सारखं येते ना, रात्री परत स्वप्नात आलं. सकाळी पळत पळत आले, हातावर आलं सगळं दाखवले मला. पूर्ण पाण्याची फुटकुळे येतात. हात ठेवला त्या हातावर फुटकुळ्यांवर, पोळ्यांवर हात ठेवलं. असं त्याला बोलले की ना दमकवले ना, चल निपुट म्हटलं. परत त्याला स्पर्श केला तर सांगतो म्हटलं तुला. गेलं. बघता बघता 7 महिने झाले. पण ती बहिणीला कायम भीती. रात्र झाले की भीती परत येतं का म्हणून. म्हटलं त्याला चेचली, तू आता येणार नाही, तू घाबरू नकोस. बरोबर 9 महिने झाले. एक सुंदर मुलगा देऊन त्या बहिणीला देवाने आशीर्वाद दिला. कट्टर लिंगायत लोक जे येशूला ओळखत नाही, कोणी येशूला मानत नाही, ते बहिणीने मला काय सांगावं, ते लेकराचं नाव ठेवलंय. त्या बाळाचं नाव त्या बहिणीने येशू म्हणून ठेवलं. हालेलुया. मी नाही बोलत की येशू ठेवायला. मी नाही. येशू नाव ठेवलं कोण सांगेल का हो? आपण दुसरं नाव काहीतरी ख्रिश्चन नाव सुचवलं. देव पप्पाला माहिती पवित्र आत्माला. ही बाईकडे गेले की याकोब, योहान, जोशवा, विश्वा काहीतरी सांगेल. मी म्हणते पहिलं बरोबर देवाने झालं. काय नाव? येशू. इतकं देखना पान बाळ
गोर गोर बाळ एकदम छान असं गुप्प गुप्प बाळ. म्हटली वहिनी नोट रे. म्हटलं काय झालं? येशूला घेऊन आलो तुमच्याकडं. येशूला घेऊन आलं? बाळ येशू नाट्यलंय जमीमध्ये. अख्ख्या लोकांनी बांधले त्याच्या कांदानातले सगळे लोकांनी. कुठलं नाव काढले म्हटले? तू कोण आहे? लिंगायत आहे, कट्टर लिंग काढलेली त्याच्या अंगात ते होतं. ती म्हटली या लोकांनी मला दिली नाही, येशूने मला बाळ दिली. येशूचं नाव त्या बाईने ठेवले. जवळपास आता तो बाळ 18 ते 19 वर्षाचा बाळ झाला असेल. मुलगा असेल आता तो. हालेलुया. ते मुद्रेची अंगठी असंच करत नाही, ते आत्मा. आता बघा, आत्मा माझ्यात होता, माझ्याद्वारे ते बाळाच्या द्वारे त्याच्या पोटात गेला, तिथं ते कार्य झालं. ते बाई त्याच्याद्वारे ती मुद्रेची अंगठी झाली त्याच्या घराण्यामध्ये. सगळ्यांना म्हटले दुसरं लग्न काय, तिसरं लग्न काय, कुठलं नवरं लग्न करतो आपण. हा नंतर ते वॉचमन लोक जास्त एका ठिकाणी टिकत नाही ना. थोड्या दिवसांनी ते गेल्या. मग परत एकदा आली बाई, भेटायला आली मला. म्हटलं काय वहिनी कसं आहे तुम्ही? अहो मला अजून एक बाळ झालं, मुलगी झाली. आमेन. हालेलुया. देव अशक्य ते शक्य करणारा देव आहे. सैतान म्हणतो याने सक्सेस होऊ नये, सैतान म्हणतो याने मरावी, सैतान म्हणतात हे काय होते, त्याला असं छेचतो की नाही देव. बोनस देतो, बोनस मुलगी परत. देव किती. आणि ते कुठं पण जाऊ दे, ती बाई नाव बदलली नाही. शाळेला गाठली होली क्रॉसच्या तिथं, झेवेच्या तिथं कुठेतरी कन्स्ट्रक्शन काम होतं, तिथं कामाला होते त्या. मग तिकडे सगळे आपल्या होली क्रॉसच्या टीचर सगळे विचारायच्यात बाळाचं नाव काय? येशू. हा ही कट्टर लिंगायत लोक, हे वॉचमॅन लोक, कन्नडची लोक यांना काय म्हणतात? नाव येशू. मग सगळ्यांना साक्ष. असं प्रार्थना केली, येशूने बाळ दिले म्हणून बाळाचं नाव येशू ठेवलं. काय म्हणून म्हणतात तुम्ही माझा मुद्रेची अंगठी आहात. बाबा काय म्हणतात? जे आत्मेच्या द्वारे मी काम करत आहे, माझ्यावर विश्वास नाही, कृत्य तरी बघून, माझं काम बघून विश्वास ठेवा. ते काम बघून विश्वास ठेवा. आणि बाबा म्हणतात मी जे करतो त्यापेक्षा तुम्ही मोठे काम करणार. मोठं मन पाहिजे हो. सेवा करण्याचं मन कसं पाहिजे? मोठा मन पाहिजे, तर बाबा जास्त देतो आणि मोठं काम तू करणार. पुढे तिथंच 14-27 वचनाचा 26 योहान 14:26. हा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी, येस, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हालेलुया. आता लई लोकांना प्रॉब्लेम आहे, सिस्टर आम्ही बायबल वाचतो पण काय समजत नाही, काय डोक्यात येत नाही. रोजच वाचतो, काय डोक्यात घुसत नाही. लई लोकांना प्रश्न आहे ना. लई लोकांना वाटतं ना समजते सगळ्यांना बायबल वाचले की. हॅलो, समजत नाही तरी वाचताना रोज तुम्ही काय म्हणते बायबल आता वाचलेलं वचन पुन्हा एकदा वाचायचं. योहान 14:26. हा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. तुम्ही बायबल वाचत असताना देव तुम्हाला सांगत असतो की असंच आहे, हे असंच आहे. पण जेव्हा अभिषेक तुमच्यावर येतो त्याची आठवण करून देतो तुम्हाला. आता वाचताना तुम्हाला भले ते समजत नाही, पण एक पिरियड आहे, एक वेळ आहे, तेव्हा तुम्हाला पटापट अमुक ठिकाणी असं आहे, असं मी वाचलो होतो, असं होतं बायबल मध्ये, हे असं लिहिलेलं आहे, हे वचन असं आहे. ऑटोमॅटिक ते बाब तुम्हाला आठवण करून देणार. हालेलुया. बाबा काय म्हणतात? माझा जो आत्मा आहे ते तुम्हाला चालवेल. तुम्ही मुद्रेची अंगठी असंच होणार नाही. माझा आत्मा मी तुम्हाला दिलो ते होण्यासाठी. बाबा काय म्हणतात? तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही रे, मी माझा आत्मा देतो. अनाथ म्हणजे काय? ऑर्फन. बाई नाही, बाबा नाही, कोणच नाही, लाचार. बाबा म्हणतात नाही ना. हालेलुया. मी आहे म्हणतात, मी आहे, तुम्ही लाचार नाही आहे, मी आहे तुमच्यासाठी. म्हणून म्हणतात तुम्ही माझं मुद्रेची अंगठी. जितक्यांना देवाने मुद्रेची अंगठी केले त्याच्याद्वारे देव बाबा उलट पालट केले. आपल्याला वेळ नाहीये सो मी जनरली सांगते, येस ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
मी लय लोकांना सांगतो, ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे त्याच्यासाठी देव जगाला काय पण करतो. अकॉर्डिंग टू बायबल वस्ती राणी काय वाईट नव्हती. होती का वाईट? वस्ती राणी वाईट होती का? पाप केली का? चुकीचं केली का? नवरा दारू पिऊन धिंगाणा घालून लोकांसमोर बायकोला बोलवतो, बायकोचं सुंदरता दाखवायला बाई आली नाही, ती गमंडी म्हणून आली नाही, चुकीचं गोष्ट आहे. नवऱ्याने त्याची सुंदरता चुकीच्या पद्धतीने लोकांना दाखवायला मागत होता म्हणून ती आली नाही. आता देवाचा प्लॅन होता दुसराच हो, त्याला कोण काय करणार? बरोबर? त्याची काही चूक नव्हतं. देव म्हणतो ज्याच्यावर मी दया करेन त्याच्यावर मी दया करेन, ज्याच्यावर मी करुणा करेन त्याच्यावर मी करुणा करेन. आज जगामध्ये मी बघितला सुशिक्षित लोक, भरपूर शिकलेले लोक बिना कामाचे पडलेले आहेत, आणि ज्याला काहीच नाही, थोडं थोडं शिकला तर मिळवलेलं भरपूर. कोण धावतो पळतो करतो म्हणून काही नाही. दया करणारा देवावर डिपेंड आहे, सगळ्या गोष्टी देवावर डिपेंड आहे. मी तर वचन काय सांगते, परमेश्वरचं वचन म्हणते कुणी कुणाला शिकवायची गरज नाही, काय करायचं नाही, पहिलं मी तुम्हाला शिकवेन. एस्तेर एक अनाथ होती, त्याला उंच करण्यासाठी वस्ती राणीला तिथून काढायचं गरज होती. इथं ते मस्का पालिश करत नाही, माझं लेकराला उंच करायचं तेवढं मला माहिती आहे, दॅट्स इट. देव बापांना लय स्वार्थी आहे. म्हणतात ना, देव स्वार्थ पाहत नाही, लय पाहतो आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी लय काय काय करतो. मिस्र देशामध्ये काय केलं देव बापांनी? एका रात्री सगळ्यांच्या घरातला प्रत्येक जन्मलेल्या मुलांना मारून टाकले. जो काय एका रात्री प्रत्येकाच्या घरातल्या पहिल्या जन्मलेल्या बाळांना मारून टाकले. सगळ्यांच्या घरात आक्रोश, रडणं, आणि देवाचे लोक सुखात झोपलेत, आरामात डुरुबुरु करून काम. यांना काही प्रॉब्लेम नाही. देव फरक दाखवतो प्रत्येक गोष्टींमध्ये. काय म्हणतात? शर्ती यायला माझा निवडलेला सेवका, माझ्या सेवका, माझा 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 माझा, सगळे माझं म्हणत आहे. देव म्हणतो का सगळ्यांना माझं म्हणून? म्हणतात का? आता देव सगळ्यांना माझं म्हणे मग सगळ्यांना स्वर्गाला घेऊन गेले असते ना, मग पापाचा फरक का ठेवली असती? सगळ्यांना मी बनवलं, चला चला काय पण पाप करा, सगळ्यांना स्वर्गाला घेऊन जातो. स्वर्गाचं राज्यात मी चाललो म्हणलं असते ना? नाही. बाबा आपल्या लेकरांसाठी विशेष कृपा ठेवलेला बाबा आहे. एस्तेर राणीला राणी करण्यासाठी वस्ती राणीला वर्ण किचल्यात, काढी टाकल्यात, जागा रिकामी केल्यात, एस्तेर राणीला चढवल्यात वरती. आणि मुद्रेची अंगठी एवढी इम्पॉर्टंट होता. एस्तेर राणी काय म्हटली? 1 महिना झाला राजाने मला बोलवलेलं नाहीये म्हटली ना. काय संसार, काय जीवन म्हणायचं होते म्हणे. लई सुखात होती म्हणे राणी. अच्छा, पण राण्यांना ते मी सुखात त्यांची टेन्शन नाही देणे का? सगळ्या राण्यांच्या जीवनामध्ये काय ना काय गोंधळ आहे. हॅलो राण्यांनो, आहे की नाही? लग्न झालेल्या राण्यांनो, नवऱ्याच्या राणींनो, सगळ्या जीवनामध्ये काय ना काय गोंधळ आहे. बाबाचं वचन सांगते, एस्तेराने 1 महिना निवडून सजवून 1 वर्ष ब्युटी कोर्स देऊन राणी करून घेतलेली, राजवाड्यात ठेवलेली बाई 1 महिना नवरा बायकोला बघितला नाही. आमच्या लोकांना नाही बघितलं तर काय होईल? 1 महिना काहीच नाही वाटत, काहीच नाही वाटत. 2 दिवसाला पडले की झालं, 3ऱ्या दिवशी भांडा पडणार, हे आपटणार, ते आपटणार. आपटतं की नाही? 1 महिना राणी एस्तेर राणी म्हणून निवडल्यानंतर 1 महिना राजाने त्याचं तोंड पण बघितलं नाही. आणि राणी म्हणते 1 महिना बुलावा नहीं आया है, जो बुलावा आएगा तभी जाना पड़ता है, बुलावा नाही 1 महिना झाला. तरी म्हटले मी जातो, तरी म्हटले मी जातो. जेव्हा गेल्यानंतर जे ते राजाने दाखवले मुद्रेची अंगठी, अथॉरिटी. हॅलो, काय म्हणलं देवाने तुम्हाला आणि मला? आज तुला मी मुद्रेची अंगठी बनवेन. यू आर माय सिग्नेचर रिंग, तुम्ही माझा अंगठी आहात. ज्यावेळी एस्तेराने आत गेली, राजाने अंगठी दाखवल्याशिवाय राजाकडे कोणी जाऊ शकत नाही. राजाने जर अंगठी नाही दाखवलं, असं बसला ते मुलगा ओढवतात समोरच्या व्यक्तीला. का आला? का आला राजासमोर? समजा मी तुम्हाला काय सांगलेलं, एवढं इम्पॉर्टंट आहे ते अंगठी.
जेव्हा एस्तेर आणि त्या ठिकाणी आले, राजाने दाखवली, गेली, एस्तेर सगळं काम झालं. आपण त्या स्टोरी मध्ये नाहीये, अगदी दाखवावं लागेल मला फक्त. ओके. हा, आता म्हणतात जे हमानाने अधिकाराचा दुरुपयोग करायचा त्यावेळी तेच अंगठी राजाने हमानाला दिली होती. समजायला? हमानाच्या हातात ती अंगठी होता तरी आहे ना, त्या अधिकाराचा चुकीचा पद्धतीने वापर करत होता आणि त्याने ते पैसा देऊन त्या अंगठी घेतला होता हमानाने राजाकडून. पण एस्तेर राणीला तिची कृपा होता देवाची त्याच्यावर, म्हणून देवाने ते राजाला अंगठी दाखवायला लावली. तुम्हाला आणि मला देव म्हणतात, तुम्हीच माझा मुद्रेची अंगठी आहात. तुम्हाला दाखवले की तुमच्या कुटुंबातल्या बंधन तुटणार. हालेलुया. जिथं कुठे तुम्ही जाल ते क्षेत्र, ते अधिकार तुमच्यावर जो आहे ते कार्य करणार. तुम्ही मला नको, माझ्यात कुठं अंगठी काय, सिग्नेट रिंग, रिंग नाही, तुम्हीच अंगठी आहे. अंगठीचा अर्थ आहे अधिकार. आता आपल्या लग्नांमध्ये, एंगेजमेंट मध्ये अंगठी घालतात, आता स्टाईल म्हणून घालतात. त्याचे मीनिंग रिअल वेगळं आहे. रिअल त्याचं मीनिंग वेगळं आहे. का घालतात? अधिकार. एंगेजमेंट रिंग काय आहे? बाबा मी अधिकाराने तुला मी अर्धांगिनी केलेले, एंगेजमेंट केलेले, आता तू माझी आहेस, दुसऱ्यांचे काय कोण बघणार नाही, तुला माझी आहे. ओके, फिक्स करून ठेवले एंगेजमेंट. लग्न, वेडिंग रिंग काय घालतात? माझी आहे, अधिकार आहे. आता ऍक्च्युअली आपल्या इथं कोण एवढं घालत नाही, परदेशामध्ये रिंग व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लग्नाची अंगठी, लग्नाची अंगठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लग्नाची अंगठी हातात असते. आपल्या लोकांना ख्रिश्चन्स मध्ये काय असं, अंगठीच इम्पॉर्टंट आहे. अधिकार, अधिकार. हालेलुया. सगळ्यांना अंगठी घालत नाही. नवरा नवरीला, नवरी नवरीला, ते दोघे घालतात ना. अधिकार. मग इथे काय म्हणतात? तुम्ही माझा अधिकार आहात. इन शॉर्ट मध्ये पाठीमागची काय तर जोक मारून नसावी. तुला गाठली होती, मला गाठली होती, माझं करत आहे. असं चालेल का? असं चालेल का? नाही. अंगठी व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. बाबा म्हणतात ते अथॉरिटी, हे अधिकाराचा आहे. म्हणून म्हणतात ए झेरुब्बाबेला माझा सेवका, तुला मी मुद्रेची अंगठी करत आहे यासाठी की तुझ्याद्वारे मी माझं गौरव प्रकट करणार. हालेलुया. ते गौरव प्रकट करून घेण्यासाठी आम्हाला आमच्या देवाच्या आत्म्याने भरल्याशिवाय ते कार्य होत नाही. बाबाच्या आत्म्याने भरून आम्ही जायला पाहिजे. विश्वासामध्ये आम्ही स्थिर पाहिजे. विश्वासामध्ये डळमळायचं नाही. लक्षात घ्या, अंगठीचा वापर मोठ्या गोष्टींसाठी होतो. आता छोटं एक्झाम्पल काय सांगू, एखाद्या घरचं डील आपण काहीतरी करत आहे, काम आहे ना, त्याला प्रोसिजर आहे ना, जायला लागतो, कोर्टात जायला लागतो, लोकांना बसवायला लागतो, काय काय करायला लागतो, ते लांब जर थोडंसं काम आहे. जर आम्ही काहीच करणार नाही आणि सिग्नेचर पाहिजे, होत नाही. आम्ही आमचं काम करत असताना विश्वासामध्ये आम्ही स्ट्रॉंग पाहिजे, आत्मेने भरून आम्ही पाहिजे, विश्वासामध्ये आम्ही स्ट्रॉंग पाहिजे, तर आम्ही देवासाठी महान कार्य करणारे लोक आम्ही होणार. एक एक्झाम्पल मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, तरी पण आता पवित्र आत्म्याने जरा सांगेल लोकांना पुन्हा एक बार आठवण कर. एक खूप विश्वासणारा व्यक्ती, खूप प्रार्थनेतला माणूस, खूप म्हणजे काय म्हणतात, एक स्पेशल फेथ म्हणतात ना, विश्वासामध्ये लय प्रकार आहेत. साधा विश्वास वेगळं आणि पवित्र आत्म्याच्या वरदानांमध्ये विश्वासाचा ते गिफ्ट आहे ते वेगळं. त्या लोकांचा विश्वास लय वेगळा असतो. आम्ही सगळे विश्वास होता, विश्वास वेगळं. पवित्र आत्म्याच्या दानांमधला जो अभिषेकाद्वारे आलेला विश्वास असतो ते विश्वास वेगळा असतो. मग ह्या विश्वासामध्ये माणूस बलकट माणूस, एकदम स्ट्रॉंग विश्वासणारा माणूस, अन्य भाषामध्ये प्रेयर करणारा, एक दिवस असंच रात्री संध्याकाळच्या वेळेला एका डोंगरावर, एकदम उंच डोंगर असतात ना, फॉर एक्झाम्पल नॉर्थ मध्ये कशाचा एकदम मोठे मोठे डोंगर, सगळे स्लोप असतात रस्त्यासारखं, आणि तसल्या ठिकाणी तो माणूस काय करतो, टंग्स मध्ये प्रार्थना करत 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 असं फिरत असतो. आणि वैयक्तिक प्रार्थना करणाऱ्या लोकांना जास्त त्याने वैयक्तिक राहायला आवडतो. त्यांना पर्सनली ग्रोथ होणारे लोक, ग्रुपमध्ये नाही, वैयक्तिक ते जास्त प्रार्थनेत वाढत असतात. तसा तो माणूस एकटाच फिरत 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 प्रार्थना करत होता म्हणे.
प्रार्थना करत असताना अचानक एकदम आत्म्याने प्रार्थना करत होता, आम्ही पाय घसरले. सांगितलं होय नाही सांग. ते घाबरायला काय झालं, आंटी सगळं करायला तास. आणि बिचारा प्रार्थना करत अचानक पाय घसरले आणि जाता जाता ते खोल 2500 असं हे असते, खोल दरी असतात ते. पाय घसरला आणि घसरून खाली पडला, पण असं काय तर करायला गेलं की एक झाडाची पाती हातात सापडली, त्याला धरून तो लटकायला लागला. काय केलं? एक पातीला धरून लटकायला लागला. वर बघतो लय उंच, चढू शकत नाही. खाली बघतो लय खोल, जगू शकत नाही. कोण नाही तिथे माणसं. मला वाचवा म्हणून ओरडत असतो. कुणीतरी वाचवा. तर एक आवाज येतो, हात सोड. काय आवाज येतो? हात सोड. ह्यो बाबा बघतो कोण असेल, आवाज कुठून यायला लागले आणि किती उशीर लटकणार माणूस, लटकू नये असं. हात सोड म्हणले की इकडे तिकडे बघतो आणि कोण नाही, कुठून आवाज यायला लागले. मग परत म्हणतो मला वाचवा. सेम ओरडत असतो. परत आवाज येतो, हात सोड. म्हटलं कोण बोललेत मला हात सोड म्हणून, काय समजना झाले. मग शेवटी परत म्हणतो, आता लय उशीर झाला, किती उशीर लटकणार असं. संपलं, वरती पण नाही खाली पण नाही, खाली बघितलं की चक्कर. शेवटी म्हणतात हात सोड. सोडत नाही, पांदी तुटते. धरून जिथे लटका लागला पांदी तुटते. तुटून आणि खाली जाऊन पडतो. बाबा हळूच थोडं उडून बघतो. तर कधीतरी तिथं एकदा पिक्चरचं शूटिंग झालेलं असतो, त्या लोकांनी नेट घालून ते करतात ना, हिरो हिरोईनला लावू नये म्हणून, असं तिकडे नेट घालून शूटिंग केलेलं असतात. आता हे हिरो पुढे येऊन पडणार आहे, मग बाबाला काळजी आहे ना. त्या लोकांना म्हणलं बाबा एवढं एक नेट सोड, बाकीचं घेऊन जावा. सगळ्या नेट घेऊन गेल्या, ते एक जाळी तिथंच राहिली. यो हिरो पांदी तुटल्या त्या नेटवर पडला आणि हळू मला मेलो वाटतं म्हणून डोळ्याकडून बघतो, जिवंत आहे आणि नेटवर आहे. हालेलुया. विश्वास, देव जे बोलतो ते करा, घाबरू नका. बोलत जा देव बाबा बरोबर, तरच तुम्ही देवाची वाणी ऐकू शकता. सतत बोला. छोट्याला बोलायचं नाही, मोठ्याला बोलायचं, किंवा मोठ्याला बोलायचं नाही, छोट्याला बोलायचं असं नाही. काहीही तुमच्या जीवनामध्ये असू दे, कीप ऑन ट्रस्टिंग इन हिम. सतत त्याच्याशी भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, बोलत जावा. हे करू का जीसस, इकडे जाऊ का जीसस, हे खाऊ का जीसस, हे आणू का जीसस. मी म्हणतो ना माझं शॉपिंग कसं असतं. दुकानाला जायचं असेल साडी घ्यायला, घरी डॅडी साडी घ्यायला चाललो, चला जाऊया, माझ्यासाठी जे आहे ते मला मिळू दे, 2 मिनिटात यू गई यू आई. माझ्या साडीचं शॉपिंग असं असतं, 2च मिनिटं. बरोबर काय लोक आलेत ना, अजून चप्पल सोडून आत यायचं असं, मला घेऊन बाहेर येत असतं. खरं सांगा, लई वेळ असा अनुभव आहे. बरं तरी गाडी पार्किंग करून येतो, बघून म्हटलं तर येऊ, परत मी काउंटरवर असतं. काय झालं, यायला सर. हालेलुया. आता नाही झालं, आता ब्रदर काय देत नाही काढून, काय देत नाही आता, ऐकू दे, ऐका हो. खरंच आहे. पूर्वी तसं होता, मी गेलो ना जसायचं ना बर्थडेला साडी, क्रिसमसला साडी, असं आत गेले अजून गाडी पार्किंग वेगळी म्हणून, पण मी जाऊन असं मला पण ते मुली बरोबर ठराविक माझे शॉप्स आहेत, बालाजी, द्वारकादास, असं गेले असं का मॅडम मला या मॅडम बघा तुमच्यासाठी ही साडी चांगली आहे बघा, असं का टाकतात ते नाही, ते झालं ते उघडून बघा, लावून बघा, नेसून दाखवा, आयुष्यात नाही. उचलायची काउंटरवर, मी गायचं मग काउंटरवर आहे मी, झालं हां या साडी. अशी आमची शॉपिंग. छोट्या गोष्टी असो, मोठ्या गोष्टी असो, पवित्र आत्म्याशी सतत बोलत राहा. मुद्रेची अंगठी आम्ही एवढे महान आहे, एवढं मोठं रिस्पॉन्सिबल आमच्या जीवनाला देवाने दिलेला आहे. तुमचा शिक्का शिवाय काही होणार नाही, तुमचा प्रार्थनेशिवाय काही होणार नाही. कमी लेखू नका स्वतःला, अजिबात कमी लेखू नका.
पवित्र आत्म्याचा ज्याच्यावर अभिषेक आहे ना, शत्रू असं साईड ना जातात. कसं जातात? अनुभव आहे का? माझ्याकडून एक केस हँडल केली असा एका मुलगीला पोरगा त्रास द्यायचा. त्या बिचारे म्हटले मला मारून टाकतो वाटतं, मला काहीतरी करतो वाटते, रोज येतो मला त्रास देतो, रोज येतो मला काहीतरी करतो. तू गप्प राहा, काही होत नाही सिस्टर, लई त्रास द्यायला लागला सिस्टर. हालेलुया. असं मी म्हटलं ते असं काट काढणार आहे त्याची, तू शांत आरामात. असं त्यानं म्हटलं मी त्याचा वाटेला जाणार नाही, त्याला चांगला नवरा मिळू दे, त्याचा सेटल होऊ दे. अब्बा 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 कसं होतं? तोच काय म्हणायचं पहिला ना, तू माझी नाही चालली, दुसऱ्यांचा होऊ देणार नाही, तुला मारून टाकतो, तुला दाखवतोच म्हणणारा पोरगा. नाही सिस्टर, त्याला चांगला नवरा मिळू दे, ती सुखी राहू दे, मी त्याला विसरू शकत नाही. म्हटलं हे तुझं काम, तुझं तू काय पण कर. काय म्हणतो? मी त्याला विसरू शकत नाही, पण त्याला जर चांगलं मिळालं की चांगलाच आहे, अरे तू पण बदल, त्याला पण सुखी राहू दे, तू पण राह. कशानं? जेव्हा अभिषेक आमच्यावर येतो ना, जे अवघड आहे ते सोपं होतात. जे तुम्ही आयुष्यात तुमच्या बुद्धीने एक पाऊल पण उचलू शकत नाही, तुम्ही ऑटोमॅटिक करत जाता. तुम्ही म्हणता हे मीच केलो काय, इकडं कसं काय आलं, हे कसं काय झालं, हे कसं काय बोललं. हालेलुया हालेलुया. एखाद्या काळात हद्दीत जायला भीती वाटणार, धडधडीत आम्ही जाणार, काहीतरी करणार. तुमचं आणि माझं काम नाहीये, पवित्र आत्म्याचं काम. पवित्र आत्म्याचं काम कसं आहे माहितीये का? आम्ही सहन करत असताना तेव्हा बघत असतो, कारण आम्ही त्याला हक्क दिलो नसतो आमच्या जीवनामध्ये काहीतरी करायला. पण जेव्हा आम्ही त्याला अधिकार देतो, माझ्या जीवनामध्ये तू राज्य कर, मग राज्यच राज्य, मग राज्यच राज्य बाबाचा. कोणाला समजत पण येणार नाही काय चाललेलं जीवनामध्ये, की काय होते आणि काय व्हायला लागले. हालेलुया. बघणारे लोक म्हणतो ना, बघत राहणार, शांत राहणार, म्हणणार ही काय होते, अशी कसं काय झाली. एक साक्षी एक माणूस होता, त्याचं नाव बिली. तो व्यभिचारामध्ये पंडित. कशात पंडित? व्यभिचारामध्ये पंडित, एक्सपर्ट. लय लोक असतात, लय लोक आहेत. सध्याची परिस्थिती जगामध्ये एवढं वाईट आहे, एक मुलगी परफेक्ट मिळणे कठीण आहे, एक मुलगा परफेक्ट वर्जिन मिळणे कठीण आहे. वर्जिन म्हणजे कसं, काही चुकीचं न केले, स्वतःला राखून ठेवलेला मुलगी मिळणे पण कठीण आहे, स्वतःला राखून ठेवलेला मुलगा मिळणे पण या पिढीमध्ये कठीण आहे. नक्की एवढं डेंजर आहे. आता ह्यो माणूस नावासाठी विलियम म्हणजे ख्रिश्चन आणि व्यभिचारामध्ये पंडित. त्याचा होता एक असंच, आणि तो पापात एवढा मुरलेला माणूस, पाप म्हणजे पाणीसारखा पितात, काय लोकांना काही फरक पडत नाही, काय झालं, आणि त्यांना कॉन्शियस नसतात. जे सत्सर्ग बुद्धी आत पाहिजे ना, म्हणा ते दाखवतो ना, हे वाईट आहे हे चांगलं आहे, ते नसतो त्याच्यामध्ये. मग त्याने काय होतं, मी काय करायला सगळं चांगलंच आहे, मी कुठं काय चुकलो. ह्यो माणूस व्यभिचारामध्ये असं असतो. एक दिवस बिझनेसच्या निमित्ताने कुठल्या तरी दुसऱ्या गावाला 2 दिवसासाठी तो जातो. किती दिवसासाठी? 2 दिवसासाठी. 2 दिवसासाठी गेलेला असताना, एक दिवस काम करून येत असताना दुसऱ्या गावात एक क्रुसेड भरलेला असते. क्रुसेड म्हणजे प्रार्थना भरतात ना मोठ्या मोठ्या मैदानामध्ये, परवा झाला आपला तसे एक मीटिंग भरलेली असताना यो ते रस्त्यावर पास असं होत असताना, ए बिल्ली, स्टेजवर हाक मारली. तो मीटिंग मध्ये नाहीये, तो मीटिंग मध्ये नाही, तो रस्त्यावर झाला बाहेरून. स्टेजवर देवाचं सेवक म्हणतो, ये बिल्ली, सेवकांचं काम नाही, पवित्र आत्म्याचं काम नाही. ये बिल्ली, कुठं चाललास तू, इकडे. मला पण हाक मारायला तिथं. तर लक्ष देऊन ऐकतो, ख्रिश्चन आहे, याला माहिती प्रार्थना काहीतरी असते. मग बघितलं क्रुसेड भरलेलं आहे. क्रुसेड मध्ये स्टेजवर माणूस देवाचा सेवक हाक मारले, विल्ले विल्ले म्हणून. मग यो पटकन पाय फिरलं. माणूस काय म्हणतो, पवित्र आत्म्याशिवाय कोणी देवाकडे येत नाही. पवित्र आत्मा त्याला स्पर्श केला, हळूच फिरला तिकडं आणि ग्राउंडकडे आला.
रॉबर्टकडे आल्यानंतर पवित्र आत्मा त्याला स्पर्श करून सांगितली, त्याचं जीवन बदलले देवाने, त्याच्या पापाचा त्यानं अंगीकार केला, पाप त्यानं सोडून दिला, त्याचा तिथं पश्चाताप झाला. हालेलुया. त्यानं पापाची क्षमा मागितली, त्यानं पापाची कबुली केली आणि पाप त्यानं सोडून दिला. ज्यावेळी हे झाल्यानंतर 2 दिवसांनी परत आपल्या गावाला तो परत गेला. लई दिवस नाही, लई महिने नाही, 2 दिवसांनी. 2 दिवसांनी जेव्हा परत गेला आपल्या गावाला, ऍज युजल जसं रोज जातो त्याच वाटेने तो चालत चाललेला म्हणे. मग हिरत बाईक असतात ना असले आम्हा लोक, हा वर्ण पडलेले, सगळ्या जगाचं उद्ध्वस्त करणारे, ही आम्हा तिथं. मग आम्हाला वाटलं की बाबा जाता जाता इकडेच येणार, समजलं, जाता जाता तो इकडेच येणार. आणि ह्यो आपला तराट पुढं बघत चालला म्हणे. ही नाटक करायला त्याला काय फरक पडेना, ही ऍक्शन करायला त्याला काय फरक पडेना, ही त्याला बोलवायला त्याला काय फरक पडेना. राग 2 दिवस बाहेर गावी जाऊन आला आणि एवढा विशेष वाटले तुला, हा तुला दाखवतोच. रागाने ते समजलं, ए मिली तुला काय रे, काय मस्ती आली का, 2 दिवस नव्हताच म्हणून, काय झालं एवढं काय लक्ष देणं झालं. तो असं बघितलं म्हणत, बाई तू कोण, किती दिवस, बाई तू कोण, मी तुला ओळखत नाही. ए नाटक करू नको, 2 दिवस कुठेतरी जाऊन आल्याने मला ओळखत नाही म्हणे. म्हटला तुझा जो बाबा होता ना तो मेला, तो मेला, ये तो नाही आहे. या बायकांना कुठला समजायचं या गोष्टी, त्यांना समजते या गोष्टी. म्हणजे तू काय तर नाटक करू नको, तू तोच आहेस, काय तर करू नको ऍक्शन. त्याला समजावून ठेवलं, बाई तुझा जो माणूस होता 2 दिवसांनी तो मेला, मी दुसरा आहे, माझ्या वाट्याला येऊ नको, तुझं तो बघून जा. हा पवित्र आत्म्याचा काम आहे. हालेलुया. हा पवित्र आत्म्याचा काम आहे. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो, तो आम्हाला देवाबद्दल सांगतो, आपल्या जीवनामध्ये जे बरं वाईट आम्हाला शिकवतो आणि आम्हाला चांगलं करायला लावतो. आणि जेव्हा पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आम्ही असतो तेव्हाच आम्ही मुद्रेची अंगठी बनतो. म्हणून त्या चर्चेमध्ये तुम्ही माझं मुद्रेची अंगठी आहे, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहे, स्पेशल, व्हेरी स्पेशल. तुमच्याद्वारेच मी कार्य करतो, तुमच्या बगैर मी काही करू शकत नाही. हालेलुया. आणि देवाच्या आत्म्याशिवाय काहीच होत नाही. आणि बाबा माझा आत्मा तुमच्यावर मी गाठलेला, तुमच्यात माझा आत्मा म्हणून ह्या गोष्टी घडणार. हालेलुया. भरपूर आहे मुद्रेच्या अंगठीची, भरपूर ठिकाणी बायबलमध्ये पूर्ण अंगठीशिवाय काहीच नाहीये, अधिकार दाखवल्याशिवाय काही नाहीये, स्टॅम्प मारल्याशिवाय काही नाही. स्टॅम्प मारणे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ते स्टॅम्प मारतात तेव्हाच एक पेपरला किंमत आहे. बिना तुम्ही किती पण लिहा, विदाउट स्टॅम्प त्याला किंमत नाहीये. तुम्ही किती पण बोला, काय पण करा, त्याला काही किंमत नाही. जेव्हा त्या स्टॅम्पवर लिहिलेला असतो आणि शिक्का पडतो, ते शिक्का तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. स्वतःला तुम्ही काय पण विचार करा, पण आम्ही मौल्यवान आहे, आम्ही व्हेरी स्पेशल आहे. म्हणून बाबा म्हणतात जसं मी होतो तसं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे काम करणार. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, योहान 15:26 वाचा, जॉन 15:26. थँक्यू डॅडी. जॉन 15:26. योहान 15:26. योहान 15:26. हा. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. हालेलुया. पित्यापासून निघणारा सत्याचा आत्मा, तो कैवारी पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल, तो माझ्याविषयी साक्ष देईल. ज्यांनी येशूने भरलेले लोक आहेत ते गप्प बसू शकणार नाही. हॅलो. जर तुमच्यामध्ये येशू आहे, तुम्ही झिप्पर लावून बसणार नाही. हालेलुया. काय म्हणतात ना तोंडाला, आपली लीना माहिती, त्याची मम्मीला बरं नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मागच्या वेळेमध्ये ऍडमिट होत्या. एवढ्या लोकांना ती गॉस्पेल सांगितले तिथं, कितीतरी लोकांना, बरेच लोकांना ती गप्प बसत आपल्या मिनिस्ट्री बद्दल, येशू बद्दल ते सांगत असत्या. कठीण परिस्थिती आहे, प्रार्थना करा त्या कुटुंबासाठी. परत त्याच्या मम्मीला काल ऍडमिट केले, खूप बेकार परिस्थिती आहे. हा, एक सुख
देवाच्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष केले की ती पश्चाताप करून रडून पण त्याला त्याचं जीवन पुन्हा ट्रॅकवर येईना. विचार करा, सुखात चाललेलं जीवन, हट्टपणा. म्हणतो ना, माणूस कधी घमंड करू नये, माणूस कधी घमंड करू नये, कोणीही कुठल्याही गोष्ट घमंड करू नये. असलेले पण असू दे, नसलेले पण असू दे. माणूस जेव्हा घमंड करतो ना, तेव्हा त्यातच मानतो. एवढं पश्चाताप केले, मी स्वतः मध्ये पडलो, मी त्याला पुन्हा रिकन्सिल करायला खूप प्रयत्न केले. मी सगळ्यांबरोबर मी लढलो, सगळ्यांना टक्कर दिलो, काय काय केलं. त्या लोकांनी मला रिक्वेस्ट केलं, सिस्टर प्लीज तुम्ही मध्ये पडू नका, आम्हाला शासनाला पात्र करू नका. आम्हाला माहिती तुम्ही देवाचे सेविक आहे, तुम्ही मध्ये पडलं, तुमचं आम्ही नाही ऐकलं तर आम्हाला भीती वाटते, तुमचं आम्ही ऐकलो आणि आमचं वाईट होईल म्हणून प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. तरतरा लागले ते लोक सगळे जेव्हा मी मध्ये पडलो. म्हटलं या लेकराच्या बाजूने कुणी नेहमी आहे म्हटलं. खूप सांगितले, नाही, प्रार्थना करा, देव त्याच्या जीवनामध्ये कार्य करा. पण कुठेही राहू दे, सगळ्यांना साक्ष सांगते देवाचा आत्मा, सगळ्यांना येशूबद्दल सांगत असते. हॉस्पिटलमध्ये पण मी तर काय सांगते, जेव्हा कैवारी सत्याचा आत्मा आपल्यावर येतो, तो साक्षी म्हणून देवाचा साक्ष ते प्रगट करतो, कुणाला गप्प बसू देत नाही. तर मला पुन्हा कुणाचे तरी फोन कॉल्स येतात, कोण सांगितलं अमुक अमुक व्यक्तीने दिले, त्याने दिले नंबर, याने नंबर दिले, त्याने नंबर दिले. ओके भाई, ओके, हॅलो, बोला. हालेलुया. सो आम्ही मुद्रेची अंगठी आहे, यू आर द स्पेशल. हगे 2:23 वाचा. हगे 2:23. हा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुब्बाबेला Yes. शलतेलाचा पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे. Yes. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तुला घेऊन, दुसऱ्यांकडून नाही, तुला घेऊन माझं मुद्रेची अंगठी तू आहेस म्हणून तुझ्याद्वारे मी माझं गौरव प्रकट करणार. कुठे पण जाऊ दे, तुम्हाला दाखवले हे आम्ही आहे, अंगठी दाखवले, एंट्रन्स. हालेलुया. असं काय सत्य चैतन्याच्या बाउंड्रीमध्ये जात असताना की नाही, त्याला काही दुसरं दिसत नाही, पण आमच्याकडे जो अधिकार आहे ते दिसतंय. पूर्वी सैतान मला बघितले की सुरुवातीला बोलायला लागला, आता बोलत नाही हो, करते पडस होतो. हालेलुया. पहिला ना दंगा, मी नाही जाणार, ती आली, मी कुठे गेलतो, ती मला घेऊन आली, मी नाही जाणार, मला पाठवू नका, काय काय. आता बघितला शकतो, बोलले का नाही. हालेलुया. हालेलुया. येशूने काय केलं, तोंड बंद कर म्हणलं सैतानाला, बोलू नकोस. मी कधी कधी बोलायला होतो सैतानाला, कधी कधी लई बोलते, सगळं सांगतात, कुठून आले, कोण आहे, काय नाव आहे, कोण गाठले. हालेलुया. करणीच लगे सगळं सांगतात, कोण गाठले, कशात घालून केले, का केले, सगळं. कधी कधी बोलायला होते, ते ठिकाण वेगळं असतं. विश्वासणारे लोक असतात ना, त्याच्यामध्ये असं प्रकट झालं, त्या लोकांना पटायला पाहिजे ना हे काय आहे काय नाही. मग तिकडं बोल कुठून आले, लगेच रिझल्ट देत नाही. बोल कुठून आले, आता कुठं काय बघितलं पहिले पडताना निघून जातात, घाबरतात. किती छान. हालेलुया. माझ्यात काही नाहीये, माझ्यात काय नाही, रात्रभर झोपत नाहीये, काय नाही. असंच सांगता की सकाळपासून आता बेबी असं वाटत होतं. ट्रॅव्हलिंग आहे ते डोक्यात झालंय ना, काय दुःख वाटायला. 2 रात्र मी बसमध्ये जाणार, ट्रेनमध्ये येणार, माझ्या बाबाचं सांगितलं नाही. हालेलुया. मी रात्रभर बाबाशी बोलत बसतो ना, तर 2 रात्र मी ट्रॅव्हलिंगमध्ये एवढा बाईबल वाचू शकणार नाही. किती वाचणार, असं डोळ्याला हे होते ना, ते त्रास होतो. आणि उद्या कार्यक्रम आहे, दिवसभर बिझी. हे म्हणायला लागलं असं, सकाळपासून पॅकिंग आता काहीतरी घेतली, गुंडाळी बॅगमध्ये टाकले, आणून टाकले. हालेलुया. प्रार्थना करा, दे बाबा म्हणतात तुला घेऊन मी माझं मुद्रेची अंगठी केलेली आहे. सो तुम्हाला माहिती तुमच्यात कोण आहे, तुम्हाला माहित नाही तुमच्यात कोण आहे. तो असं प्रकट होणार ऑटोमॅटिक, ज्याच्या वेळी त्याची गरज पडणार ते प्रकट होणार. मी म्हणतो ना, मी नवीन होते प्रभूमध्ये, मला काय माहित नव्हतं. पटण कोडली या ठिकाणी सेवेला जायचे मी, तेव्हा किती होतं मी, 29 वर्षाची, 29 इयर्स. हा किती, 29 इयर्स. मुलं छोटे छोटे पिल्ल्या माझी, प्रार्थनेला जायची. गडबडीत मी बसने इथून तिकडपर्यंत जायचं, गामोगाम होऊन. आणि 3 घरं होते, असं 5 घरं होते त्यांची. शेवटच्या घरात आमची प्रार्थनेला जायचं, मधल्या घरातून असं फिरून त्या घराला जायला लागायचं. इथून एक दिवस असं चाललो रविवारचा, या घरात जोरात रडायला
काढलीस तू कशाला? म्हणजे काय लागली एवढं कोण रडायला लागले? नवीन लग्न झालेली पोरगी. मी तिकडे गेलो, शेवटच्या घरात बसलो, म्हटलं दादा काय झालं मग, का रडायला लागले, कोण रडायला लागले, काय झालं त्यांना? माझ्या डोक्यात काही का बरं नाही वाटतं म्हणून रडायला. माहित नव्हतं आपल्याला काही या गोष्टी. म्हटलं का रडायला लागले एवढं, काय म्हणायला लागले? ती बाई इकडं का आली? काय रडायला लागली? ही बाई इकडं का आली? आणि तिला घेऊन आले प्रार्थनेला, आणि आम्ही प्रार्थना स्तुत्यावरनं चालू केले. काय गाणं? तारक तो सामर्थ तो येशू देव युगानुग आहे. गाणं म्हणायला लागले. आली की बाई छान थोडी मारायला लागली. ये बाई तू जा इथून, मला ढीकभर बसल्यात घरात प्रेयर हॉल मध्ये. ये बाई तू जा की, मला त्रास व्हायला, तू जा की जा की. म्हटलं दे पप्पा हे काय चालले? मग ते बाबांनी ज्यांच्या घरी प्रार्थना करते म्हणाला, ताई देवाने तर मला बनवलं तसं. हालेलुया. मलाच माहित नाही तारक तो सामर्थ तो युगानुयुग आहे बाबा. हे पडली कार्याने बरं झाली. गाणं म्हणत होती मगाशी बसणार, तू इथं का आलीस बाई म्हणाली. आणि जाताना माझ्याकडे प्रेज लॉर्ड सिस्टर. हा प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहित नाही तुमच्यात कोण आहे, तुम्हाला माहित नाही तुमच्यात कुठला अधिकार आहे. बरं सांग दिसणाऱ्या गोष्टी नाहीये म्हणतो ना, म्हणून येशू नारळ पाणी नाहीये, लिंबू नारळ नाहीये, मिरची नाहीये, तावीज नाहीये. अधिकार आहे, अधिकार आहे, अधिकार. जिथे अधिकाराने उभा राहता, बल्ले 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 बल्ले, अच्छे अच्छों के पानी पानी हो जाते हैं. हालेलुया. सो अधिकार तुमच्यामध्ये आहे. ओके, नहीं डरने का, फेंकते नहीं पेटने का. ओके, अधिकार आहे तुझ्यामध्ये, वापर कर. कळालं? कॉम्प्रोमाइज नाही करायचा. माझ्यामध्ये एक अधिकार आहे, तेच ते मुद्रेची अंगठी आहे. मी अंगठी घालून फिरत नाही, येशू म्हणून मी क्रॉस घालून फिरत नाही, मी देवाच मी काहीतरी बोलत फिरत नाही. मला बघितले की दिसते त्याला याच्यात अधिकार आहे. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही बाबाची मुद्रेची अंगठी आहोत. वी आर स्पेशल. आम्ही लय विशेष लोक आहे म्हणून चिंता करू नका, बिनधास्त जगा. आणि की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहे त्या त्या ठिकाणाचा अधिकार देवाने तुम्हाला दिलेला आहे. त्याचा वापर करा, लोकांना वाचवा, लोकांना वाचवा, त्यासाठी वापर करा. मी म्हणतो ना, मी परवा एक देवाच्या सेवकांचे एक मेसेज ऐकत होतो. ते सांगत होते जेवढा मी देवात जवळ जातो तेवढा देवाचं बघ आम्हाला लागतं. मी म्हटलं थँक्यू डॅडी. बाकी काही लक्षात आहे, नुसतं आत्मे पाहिजे. आज माझ्या जीवनात तेच आहे. मी काही कशाचाच मला लोभ नाही, मला फक्त आत्मे पाहिजे. फक्त लोकांना वाचवायचं आहे, बाकी काही नाही, काही नाही, फक्त आत्मे वाचवायचं. लोक म्हणतात सिस्टर यू आर इन नेक्स्ट लेवल. बरोबर आहे बा म्हणा, तुम्ही आता दुसऱ्याच ह्याच्यामध्ये आहे सिस्टर. येस, हालेलुया. सो तुम्ही आणि मी मुद्रेची अंगठी आहे. एक मोठा अधिकार आमच्यामध्ये आहे. अधिकार गाजवा शत्रूच्या राज्यामध्ये, शत्रूच्या कार्यांमध्ये, आणि आनंदाने जगा. हालेलुया, हालेलुया. बरोबर. थँक्यू जीसस. रिबा माशेखे. धन्यवाद यीशु, धन्यवाद, धन्यवाद. Thank you Lord Almighty, glory Father. Riba Masheke Riandana Mama Karara Bashi. Thank you my Lord Almighty, glory Father. धन्यवाद यीशु, धन्यवाद, धन्यवाद. Thank you my Lord. Thank you Jesus. Thank you Lord. देवाचं काम महान आहे प्रियाला. बाबाने स्पष्टपणे तुम्हाला सांगितले, पाने वाचून, आत्मे वाचून, आले वाचून कोणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. आत्मा आम्हाला समजावून सांगतो आम्ही पापी आहे, आम्ही पापाचं कबूल करतो, पाप सोडून देतो, आणि पाण्याने आम्ही बुडून बाप्तिस्मा घेतो आणि स्वर्गाच्या वारीस बनतो. आणि पवित्र आत्मा आल्याशिवाय आम्हाला आमचा अधिकार आम्हाला समजत नाही. आम्ही कोण आहे आम्ही जाणून घेऊ शकत नाही, आम्ही देवासाठी जगू शकत नाही. मुद्रेची अंगठी हा लय मोठा अधिकार आहे, हा स्वर्गीय अधिकार आहे. मुद्रेची अंगठी असंच कोणी बनत नाही, असंच कोणी होत नाही. बाबाने आम्हाला दिलेला एक मोठा अधिकार आहे, आणि हे जगापासून नाही आहे. या अधिकार जगापासून नाही आहे, देवापासून आहे. धन्यवाद यीशु, धन्यवाद. थँक यू लॉर्ड ऑलमाइटी. Thank you Father. Thank you glory.
कैसे मैं तेरी महिमा गाऊं, शब्द भी कम पड़ जाए, लिखने बैठूं तेरी बातें कागज में ना समाए, कैसे मैं तेरी महिमा गाऊं, शब्द भी कम पड़ जाए, लिखने बैठूं तेरी बातें कागज में ना समाए, आश्रय तेरे जग में इतने, कैसे मैं इनको बयान करूं मैं, आश्रय तेरे जग में इतने, कैसे मैं इनको बयान करूं, तेरी प्रशंसा करूं, तेरी प्रशंसा करूं मैं, धन्यवाद करूं, धन्यवाद करूं, किससे करूं मैं तेरी तुलना, कौन है तेरे समान, तूफान भी सुनकर तेरी वाणी, सागर भी हट जाए, आश्चर्य तेरे जग में इतने, कैसे मैं इनको बयान करूं मैं, आश्चर्य तेरे जग में इतने, कैसे मैं इनको बयान करूं, तेरी प्रशंसा करूं, तेरी प्रशंसा करूं मैं, धन्यवाद करूं, धन्यवाद करूं, तेरी प्रशंसा करूं, तेरी प्रशंसा करूं, धन्यवाद करूं डैडी, धन्यवाद करूं, हालेलुया डैडी, लव यू, वर्शिपिंग गॉड ऑन Sunday, thank you Lord, thank you Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. हो माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते असंच घडत नाहीये, ते असंच घडत नाहीये. देवाचा आत्मा तुम्हाला चालवत आहे, देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, बाबाचा अधिकार तुमच्या जीवनामध्ये आहे. तुम्ही मुद्रेच्या अंती आहात. You are special. You are very special. Amen. Yes, Jesus. या अधिकार बघून शत्रू थरथरत आहे, शत्रूच्या मनावर दहशत बसलेली आहे. म्हणून म्हणतो देव बाप्पा, तू गंभीर हो, हिम्मत धर, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. या युद्धभूमीवर तुम्ही एकटे नाही, तर मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला अधिकाराचा मी अंगठी घ्यासाठी केलो, तुम्हाला मी विजय देणार, मी तुम्हाला विजय देणार. ज्या युद्धभूमीवर परमेश्वर ते कधी हारलेला नाहीये माझ्या लेकरांनो, तो कधी हारलेला नाहीये. तुम्हाला यासाठी पुढे ठेवलंय कारण तुमच्याद्वारे तो आपला गौरव प्रकट करणार, तुमच्याद्वारे तो आपला गौरव प्रकट करणार. ज्या ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला, ज्या ज्या ठिकाणी तुमची निंदा झाली, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लोक फेकून दिले, त्याच ठिकाणी देव तुम्हाला गौरवाने उभा करणार, गौरवाने उभा करणार. हे तुमच्या आणि माझ्या वेळा होत नाही, जो बापाचा आत्मा आमच्या मध्ये आहे,
त्या आत्मेमुळे या गोष्टी घडणार. त्या बाबाचा आत्मा आमच्यामध्ये, त्या आत्मेमुळे या गोष्टी घडणार. बाबाचा आत्मा आमच्यावर आहे. जे बाबाने 20 म्हणून त्याचा आत्मा मला दिलेला आहे. तो म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडलेलं नाही, मी तुम्हाला अनाथ सोडलेलं नाही. माझा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. माझा आत्मा, येशूचा आत्मा रब्बामाचे किंदना माबाला ठेरा बाबा बाबा बाबा. म्हणून बाबा म्हणतात मी जे मोठमोठे कार्य केले ते बघून विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. माझं कृत्य बघून तुम्ही माझा विश्वास ठेवा. ते जरी नाही त्यापेक्षा मोठे काम तुम्ही करणार, माझ्यापेक्षा मोठे काम तुम्ही करणार. बाबा म्हणत आहे, येशू म्हणत आहे माझ्यापेक्षा मोठं काम तुम्ही करणार, तुम्ही करणार, तुम्ही करणार. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये बंधन आहे, I break it in the name of Jesus. I break it in the name of Jesus. नको असलेला प्रत्येक चुकीची मार्ग येशूच्या नावाने बंद पडू दे, बंद पडू दे. नको असलेल्या चुकीचे नाते संबंध बंद पडू दे येशूच्या नावाने, बंद पडू दे येशूच्या नावाने. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला न समजता तुमच्यामध्ये जे सैतान काम करत आहे त्याचा कृत्य मी येशूच्या नावाने कॅन्सल करून टाकतो, कॅन्सल करून टाकत आहे. माझे लेकरांना घाबरू नका. ज्या सत्यासाठी तुम्ही उभा आहे तुम्ही एकटे नाही आहे, तुम्ही एकटे नाही. बाबा तुमच्यासाठी लढत आहे, बाबा तुमच्यासाठी लढत आहे. बाबा तर माझ्या लेकरांना मला माहिती आहे तुम्ही काय आहे आणि काय नाही आहे. म्हणून बाबा म्हणतात माझा आत्मा तुम्हाला मी दिलेला आहे, माझा आत्मा तुम्हाला दिलेला आहे, माझा आत्म्याने मी तुम्हाला भरलेला आहे. मुद्रेची अंगठी म्हणून एवढं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला दिलेलं आहे, एवढं महत्व मी तुम्हाला दिलेले आहे. तुमच्या शिवाय काही होणार नाही, तुमच्या बगैर काही होणार नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे. म्हणून तुम्हाला म्हणत आहे हिम्मत धरा, गंभीर व्हा, उभा राहा. नवीन गोष्टी करायला घाबरू नका, नवीन ठिकाणी जायला घाबरू नका, नवीन डिसिजन घ्यायला घाबरू नका. रसीना मामाला खेळ बाबा शक्तीसाठी ते अवघड होता, कठीण परिस्थिती होता. पण देवाने म्हटलं शक्तीला तू जा, हक्क आहे तू जा, जरुब्बाबेला तू जा, यहोशुआ तू जा, करा काम. मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद डॅडी. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये बापाचे कन्फ्युजन्स आहेत ते तुम्ही काढून टाकलं याबद्दल धन्यवाद. ते बाबा म्हणत आहे बरोबर तुम्हाला एक डायग्राम देव दाखवत आहे, एक पिक्चर दाखवत तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या फ्युचर प्लॅनिंग साठी देव एक पिक्चर तुम्हाला दाखवत आहे. त्याला स्वीकार करा, स्वीकार करा. घाबरू नका, घाबरू नका. स्वीकार करा येशूच्या नावाने. घाबरू नका, स्वीकार करा, स्वीकार करा. ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये काम सुरू केलं ते तो पूर्ण करणारा देव आहे. तो तुम्हाला सोडणारा देव नव्हे, तो तुम्हाला सोडणारा देव नव्हे. म्हणून म्हणतात तू गंभीर हो, हिम्मत धर, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. कुठल्या माणसाची मदत क्षणिक असतो लेकरांना, तात्पुरता असतो. मदत केले बोलून दाखवतील, पण जे बाबाने वेळा उचललेला आहे तो कुणाला बोलून दाखवणार नव्हे, पण तो कार्य करून दाखवणार. तुम्हालाच पुढे ठेवणार. बघणाऱ्या लोकांना तुम्ही दिसणार, पण कार्य असणार त्याचं कार्य असणार. तुम्ही पुढे असणार, कार्य त्याचं असणार. बाबा म्हणत आहे येणाऱ्या दिवसामध्ये लोक बघून घाबरवून जातील. कशी काय त्या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या, कशी काय एवढे पितृ लोक एवढं कसं काय एवढं सामर्थ्याने भराल्यात, एवढी अक्कल कुठून आली, एवढं बुद्धी कुठून आली. लोक पेछात पडतील. देव करत आहे, देव करत आहे. The one who has chosen you, तुम्हाला निवडला तो करत आहे.
तो करत आहे. ज्यानं तुम्हाला निवडला तो हे काम करत आहे. म्हणून तो म्हणाले तू माझा मुद्रेची अंगठी आहे, तू माझा मुद्रेची अंगठी आहे, तुझ्याद्वारे मी महान कार्य करेन. थँक्यू डॅडी, थँक्यू, थँक्यू लॉर्ड. आमचं महत्व वाढवणारं तुम्हीच आहे. आमचं महत्व वाढवणारा तुम्हीच देव आहे राजा. म्हणून तुम्ही म्हणता बाप्पा, जगात टाकलेले लज्जित फजित झालेले लोक, जे तुच्छ लेखून फेकून दिलेले लोक तुझ्यासाठी मौल्यवान आहेत, त्याच्या पक्षात तू लढणारा देव आहे. तुझं कार्य तू प्रगट केलं असेल धन्यवाद. डॅडी मी पूर्णपणे बसलो होतो, मला माहित नव्हतं डॅडी आज तुम्ही काय बोलणार आहे, काय तुम्ही करणार आहे आज काम, म्हणून मी वाट बघत होतो. डॅडी तुम्ही काम केलं बाबा, तुम्ही काम केलं बाबा. पुन्हा एकदा तुम्ही दाखवलं. पवित्र आत्मा डॅडी तुमचं काम वेगळं आहे राजा, निराळा काम आहे बाबा. धन्यवाद तुमच्या अद्भुत कामासाठी बाबा. प्रत्येकाने त्यांचा हक्क, त्यांचं महत्व तुम्ही दाखवल्याबद्दल धन्यवाद. जिद्दीने एक आनंदाचा जीवन, एक विक्टोरियस लाईफ जगण्यासाठी माझ्या लेकरांना तुम्ही सहाय्याने मदत करा. ज्या शक्य ते शक्य होऊ दे. सर्व बंद दरवाजे उघडले जाऊ दे, बंद दरवाजे उघडले जाऊ दे, उघडले जाऊ दे. भीती दडपण खारा बाबा. तुम्ही बोलल्याप्रमाणे धैर्य धरा, गंभीर उभा राहा. तुझं कार्य करण्यासाठी सहाय्याने मदत करा. डॅडी महिनाभर तुम्ही आम्हाला सांभाळा. या महिनेभर अद्भुत रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वचनाद्वारे बोललेलं आहे बाबा. खूप वेगवेगळ्या पद्धतीने राजा. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. या महिन्यामध्ये म्हणजे सुद्धा सर्व सेवा तुम्ही आशीर्वादित करून दिल्याबद्दल धन्यवाद. भरपूर लोकांपर्यंत वचन केले याबद्दल धन्यवाद. भरपूर आत्म्याचे तारण झाले याबद्दल धन्यवाद राजा, धन्यवाद. भरपूर लोकांना तुम्ही अश्रू पुसला याबद्दल धन्यवाद. भरपूर लोकांना तुम्ही बरं केलं याबद्दल धन्यवाद राजा. येणारा नवीन महिना बाबा सर्वांसाठी आशीर्वादाचा होते. व्हेरी स्पेशल ब्लेस्ड मंथ होते बाबा. खूप आनंदाचा आणि आशीर्वादाचा होते राजा, तुमच्या गौरवाचा होते बाबा. म्हणून तुम्ही म्हटलं माझ्या लेकरांनो लाचारीने जगू नका, तुम्हीच माझा मुद्रेची अंगठी आहात. तुमच्या महत्व जिथे कुठे तुम्ही आहे, तुम्ही महत्वाची लोक आहात. ते महत्व जाणून त्याप्रमाणे जगण्यासाठी सर्वांना तुम्ही दयाने कृपा करा बाबा. मग प्रत्येकाला रक्तसिंचनाखाली सील करून, मग प्रत्येकाच्या कुटुंबाला तुझ्या चरणात आम्ही समर्पण करू. प्रवेशाच्या नामात म्हणतो आहे. आमेन, आमेन, आमेन. Thank you, Daddy. Love you, worship you. Ribama sekeri antana nabakara nabash. Praise God सर्वांना. God bless you all. समजलं सर्वांना? आम्ही स्पेशल आहे, आम्ही व्हेरी स्पेशल लोक आहे. त्या सामर्थ्याने भरून राहा. येणाऱ्या नवीन महिन्यात उद्यापासून थोडक्यात तास आहेत, नवीन महिन्याची एंट्री आहे. हालेलुया. आनंदाने पुढे जाऊ. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज गॉड.